नमन करायचे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा उदरो मातृयस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गवीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सारिते पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराचे परिवारिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. साजनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. समाधान होते तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मने भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शांतपणे महाराजांच्याकडे बघायचे. प्रेक्षण प्रत्यक्ष महाराज बसले, धीम रूपात बसले. लार्जर दॅन लाईफ आपण म्हणतो. शांतपणे त्यांच्याकडे दृष्टी. श्रीराम समर्थ. आज जरा निराळी उपासना करायची. आपल्याकडे मोबाईल असते प्रत्येकाकडे. त्याच्यावर काळं वेगळे काढ कॅलेंडर बाय डिफॉल्ट ते सगळीकडे आहे. नाही तर मी वाचणार, कारण आज जो आपण लेख लिहिला 33 लेख एकत्र लिहिणार. श्रावण संवाद याच्या खाली आज दुसरा लेख प्रकाशित झाला. तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल. नंबर असेल, ग्रुपमध्ये असाल तर मिळेल. त्याच्यात शेवटचं वाक्य काय वाटलं की उद्यापासून श्रावण सुरू. म्हणजे आज ही श्रावणाची पूर्वसंध्या आहे. आपण त्याला ऑन द ईव्ह ही पूर्वसंध्या पर्वणी म्हणजे संधी असते. कशासाठी? पूर्वावलोकन करण्यासाठी. 3 प्रकारचे व्ह्यूज सांगितले. एक प्री व्ह्यू, दुसरा व्ह्यू आणि नंतर रिव्ह्यू. म्हणजे पहिलं पूर्वावलोकन श्रावणाचं जे आपण आता करणार आहोत, नंतर अवलोकन आणि पुनरावलोकन रिकॅपिच्युलेशन किंवा आता सांगितलं रिव्ह्यू. तर श्रावण असं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे? त्या पहिल्या 2 लेखात आपण श्रावणाबद्दल सांगितलंय, आषाढाबद्दलही सांगितलंय आणि उद्यापासून तर श्रावण सुरूच होणार. श्रवण बनूया असं एक वाक्य आहे. श्रवण बनण्यासाठी काय करूया? श्रावण बनूया. श्रवण नाही, श्रावण बनूया. त्यासाठी आपण आध्यात्मिक उपासना करताना स्वर, सूर, शब्द, भाव आणि अर्थ याच्याकडे पाहूया, याचं दर्शन घेऊया, श्रवण करूया. आता ज्याला नाद म्हणतो, ध्वनी, शब्द, स्वर, सूर हे श्रवण करता येईल. पण चिंतनाचं श्रवण कसं करायचं? आणि दुसरा शब्द आपण वापरला होता की भाव आणि अर्थ. अर्थ इज मीनिंग अँड भाव इज फिलिंग. हाऊ कॅन इट बी ट्रान्सलेटेड इन एनी लँग्वेज? कारण फिलिंग ही ॲब्स्ट्रॅक्ट आहे. ती काही फोटोग्राफ बरोबर घेता येत नाही. कुठे स्कॅनिंगमध्ये तुम्हाला फिलिंग शोधता येणार. फिलिंग फेस तुम्हाला दाखवता येईल. फिलिंग अँग्री, feeling grieved or ssad,
हे दाखवत आहे. तर भाव आणि अर्थ, अर्थ कसा सांगणार? मी सांगितलेला अर्थ तुम्ही ऐका, ग्रंथातला अर्थ आपण वाचू, परंतु अर्थ श्रवण कसं करायचं त्याचा अर्थ काय? एक वाक्य आहे की ज्ञानेश्वर ज्यावेळेला प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी सांगत होतं त्यावेळेला, हे उद्याच्या लेखक आहे, त्यावेळेला जी नेवाशाची प्रत्यक्ष मंडळी होते ते ऐकत होते. हो ना? ते काय ऐकत होती? शब्द अर्थ कळत, पण भाव आणि ज्ञानेश्वरांचा जो भाव आहे त्यातून त्याला जो अभिप्रेत असा अर्थ आहे, म्हणून त्याला भावार्थ दीपिका असं नाव दिलं. भावार्थ, गीतेवरची भावार्थ असलेली कॉमेंट्री म्हणजे भाष्य सगळ्यात सुंदर ज्ञानेश्वरी. मोठी आहे, त्याच्यात काव्य आहे, त्याच्यात फिलॉसॉफी आहे, त्याच्यात निसर्ग काय नाही आहे, गुरुचं वर्णन आहे अनेक अध्यायाच्या आरंभी. तर तसं चिंतन श्रवणाशिवाय शक्य नाही. तुम्ही म्हणाल कसं? आता मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुम्ही श्रवण करताय, बरोबर, मी वाचतोय, मनातल्या मनात वाचतोय. आता कसं मी श्रवण करणार आहे? श्रवणाशिवाय वाचन करताय, कधी लावून असतं, कधी सायलंट असतं. आपण बघितले की वाचन म्हणजे काय आहे? तुमचं थिंकिंग आहे. थिंकिंग अंडर द स्टिम्युलस ऑफ प्रिंट. प्रिंट म्हणजे तुम्ही लिहिलेलं किंवा छापलेलं, तो स्टिम्युलस आहे, म्हणजे ते बाहेरून काहीतरी तुम्हाला सांगताय आणि त्याच्यावर तुम्ही थिंक करताय, त्याला वाचन म्हणलेलं आहे. थिंकिंग न करता केलेलं वाचन म्हणजे अ आ इ कमल नमनकर कमल धरणधर याचा अर्थ काय? हा अर्थ नाही. अर्थपूर्ण वाचन जर करायचं असेल तर त्यासाठी श्रवण आधी आहे. नवविधा भक्तीत श्रवण सांगितल्या तर पाया आहे सगळ्या भक्तींचा, भक्तीच्या विधा म्हणजे पैलू, त्याचा पाया आहे श्रवण. म्हणून श्रवण करायचं आणि श्रवण करणाऱ्यांना श्रावण म्हणतात. हा जुना शब्द आपल्याला मिळतो. आता प्रिव्ह्यू घेऊया उद्यापासून सुरू होणाऱ्या श्रावणाचा. प्रत्येक दिवस पाहूया. मी लक्ष देऊ नये, मी म्हटलं होतं तुमच्याकडे मोबाईल असेल तर काढले, पण नाही तर डिस्ट्रॅक्शन आहे, मी सांगतो ते ऐकावं. उद्या सोमवार, सगळ्यात पवित्र दिवस श्रावणाचा. तुमचा कुठलाही पंथ असू दे, विष्णू पंथ असू दे, कुठलाही, सोमवार हा सगळ्यांना पवित्र आहे. त्याच्यानंतर गुरुवार एक सगळ्यांना पवित्र. बाकीच्या पवित्र श्रावणातला प्रत्येक दिवस पवित्र आहे आणि प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. हे सांगणारं एक चित्र पूर्वी भिंतीवर असतं, त्याला जीवतीचं किंवा जीवंतिका, जीवतीचं चित्र म्हणतात. तुम्हाला ते इंटरनेटवर बघायला मिळेल किंवा यूट्यूबवर बघायला मिळेल, जीवतीचं किंवा जीवंतिकेचं चित्र. श्रावण महिन्यातले सोमवारपासून रविवारपर्यंत निरनिराळे दिवस आहेत. त्या प्रत्येक दिवसाला संबंधित अशा कथा आहेत. शुक्रवारची कथा आहे, गुरुवारची कथा आहे. गुरु, बुध, शुक्र, शनी, त्या कथा वाचताना हे जे निरनिराळे ग्रह आहेत ते तुमच्यावर प्रसन्न होते. तुम्ही काहीतरी चांगलं वाचताय ते त्यांनाही जाणवेल आणि त्यांना बरं वाटेल असा त्याच्यामागचा भाव होता. पण जीवंतिका, जीवती ही कशी? काल जशी दिवती अमावस्या होती दिव्यांची, तशी ही श्रावण अमावस्या आहे, ती जीवतीची अमावस्या. पूर्वी काय व्हायचं? सगळं खेळच होतो, ग्रामीण भागच होता आणि काही जंगल अरण्य, साप वगैरे चावायचे. मुलं कधी पोहायला गेली तरी सुद्धा बुडायची आणि बुडतात. पण त्यावेळेला जास्त होतं. म्हणून जीवंतिका नावाची एक देवी की जी माझ्या मुलांना जिवंत ठेवे हा भाव. आणि कर्नाटकातली कथा आहे, कुक्कुडवा कुक्कुडवा कुक्कडवा इकडवा असं काहीतरी आमची आई सुद्धा म्हणायची. हे त्या कथेतलं, कहाणीतलं वाक्य आहे की तू कुठे आहेस, तू कुठे आहेस, तू कुठे आहेस. हा पाण्यात बोललेला असेल, अरण्यात ठरवलेला असेल किंवा सर्पदोषाने कुठेतरी पडलेला असेल. देवीला सांगायचं मी माझ्या मुलाला हाक मारते, कुक्कुडवा कुठे आहेस. आणि नंतर देवी त्या मुलाच्याकडूनच म्हणे की कडवा म्हणजे म्हणून ते जिवंत झालेलं आहे. ही श्रद्धा आपली मुलं जास्त जगावी यासाठी निरनिराळे विधी आहे. पण त्यातला एक विधी शुक्रवारी हा जीवंतिका पूजन करतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे जेवतीचं जे चित्र लावलं जातं त्यात सोमवारचं महत्व आहे, मंगळवारचं महत्व आहे. आता इथेच तुम्हाला कळेल. उद्या 5 तारीख आहे, 5 तारखेपासून 3 सप्टेंबरपर्यंत श्रावण आहे. जर ते दिवसांच्या जर बोलायचं असेल तर 5 ते 31 27 दिवस आहे आणि नंतर 3 जवळजवळ 30 दिवस आहे. श्रावणाचे 30 दिवस आहे. तुम्हाला इतके 30 दिवसांचा महिना इंग्रजी असतो श्रावण कसा, कारण तिथी क्षय होतो आणि तिथी रिपीटही होते. अमावस्या जशी श्रावण महिना
म्हणजे श्रावणाच्या पूर्वी. तशी श्रावण संपताना जी अमावस्या आहे तेही 2 दिवस आलेली आहे. म्हणजे 2 दिवस येणाऱ्या अमावस्येत श्रावण सँडविच झालेला आहे. आता अमावस्या तुम्ही हे अति अशी निषिद्ध तिथी, अशुद्ध तिथी असं जर मानत असाल तर तुमचा श्रावण काही तेवढा चांगला जाणार नाही. पण जर ती अत्यंत पवित्र तिथी माना आणि तशी ती आहे, आपण आध्यात्मिक दृष्टीने बघतोय, उपासनेच्या दृष्टीने बघतोय. आता गोष्टी आठवा मी सांगितलेल्या की अमावस्या ही पौर्णिमे इतकीच नव्हे तर कधी कधी पौर्णिमेपेक्षा जास्त पवित्र तिथी आहे. आता पंथांचा उल्लेख आपण केला होता. ती शून्य तिथी नाही आहे तर ती साम्य तिथी आहे. कारण चंद्र आणि सूर्य एकाच वेळेला उगवतात आणि मावळतात, म्हणून चंद्र दिसत नाही. हे लक्षात ठेवा. चंद्र हे आपल्या मनाचा तो अधिपती आहे, तर आपल्या बुद्धीचा अधिपती म्हणजे स्वामी सूर्य आहे. म्हणजे आपल्या उपासनेला सूर्य आणि चंद्र म्हणजे भाव आणि अर्थ यांचं वरदान मिळतं त्या अमावस्येला. पण भावार्थ कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल, मनात येतो भावार्थ, मनात येतो भावार्थ गीता, भावार्थ रामरक्षा. लक्षात ठेवा. अमावस्येला सुरुवात करत आणि चांगल्या कामाला काही तिथी वगैरे लागत नाही. अशुद्ध तिथी, निषिद्ध तिथी असं का आहे? आपण आध्यात्मिक विचारच करतो. म्हणून पहिला जो दिवस आहे श्रावण शुद्ध, श्रावण मासारंभ लिहिलेला आहे. हे आवश्यक तेवढंच वाटणार आहे. श्रावणी सोमवार आहे, त्याचं शिवपूजन करायचं. शेवटी आपण एक प्रयोग करणार किंवा वेळ मिळाला तर, नाहीतर तुम्हाला सांगणार आहे. आज आपले शेवटचे जे वाक्य आहे ना, ते व्हिज्युअलायझेशन करायचं एक मुख्य म्हणजे, आणि प्रिव्ह्यू घ्यायचा. आपला चाललाय तो प्रिव्ह्यू आहे आणि शेवटी व्हिज्युअलायझेशन करायचं. हा श्रावण मी कसा घालवणार आहे, प्रत्येक दिवस मी कसा घालवेन याची एक कॉमन दिनचर्या असेल. मी शक्यतो 15 मिनिटं लवकर उठेन. दात घासल्यानंतर शक्यतो मी वापरते, कारण मला लाज वाटतो. ही वर्ष झाल्यानंतर शक्यतो म्हणावं लागते नाही, मी आता शक्यतो शब्द शक्यतो वापरणार. काय आहे आंघोळ काय अवघड नाही करत. आंघोळ करायला काय सगळ्याच्याकडे गिझर आहे वगैरे सगळं सुंदर आंघोळ करेल. मी श्रावण महिना जास्त आध्यात्मिक दृष्टीने किंवा आंघोळ केव्हाही केली तरी हा एक जाऊ देते. आपण एक संकल्प करतोय आणि मी तुमच्यासाठी संकल्प करू शकत नाही. एक समूह संकल्प म्हणून असतो, त्यासाठी प्रत्येकाच्या मनाचा कौल घ्यावा लागतो. मी माझ्यापुरता संकल्प करतोय, मी व्हिज्युअलायझेशन करणार आहे. हे प्रातिनिधिक नाही आहे. तुम्ही तुमचं व्हिज्युअलायझेशन करा. तुम्ही लवकर उठेल, उठल्यानंतर कधी आंघोळ करेल. आंघोळ घेतल्याशिवाय काही चहा पेय काही असेल ते घेणार. आणि पहिली गोष्ट म्हणजे महाराजांचं नाव, महाराजांचं प्रवचन ऐकेल किंवा एखादी चांगली रचना असेल ऐकेल. त्यामुळे काय श्रवण माझं सुरू झालं तिथे. पण महाराजांचं प्रवचन ऐकणं म्हणजे चिंतनच असतं. उद्याचं प्रवचन, उद्या काही श्रावण वगैरे तीच नसते. ती तारीख असते, तो त्या दिवस असतो, त्या वर्षाचा दिवस असतो. त्याला कुठलाही महिनाही नाही आणि त्याला कुठलं वर्षही. एक फक्त जानेवारी वगैरे त्यांनी दिलाय रेफरन्स म्हणून, पण जानेवारीच महिना आहे असं नाही. आता तर काय ऑगस्ट महिना सुरू झालाय म्हणून बघा. आणि शिवामूठ तांदूळ हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकतो. शिवामूठ म्हणजे काय, तर तुम्ही काय करणार, गुगल करा, यूट्यूब करा किंवा ChatGPT डाउनलोड करा, घ्या. तुम्हाला सगळी माहिती मिळेल शिवामूठ म्हणजे काय. प्रत्येक सोमवारी निराळी शिवामूठ असते, म्हणजे मूठभर ते धान्य शिवाला अर्पण करायचं. उद्याची शिवामूठ तांदूळ आहे, हे मूठभर तांदूळ अर्पण करायचे शंकराला. त्या मूठभर तांदूळाने काय होणार आहे, गावाची संख्या जर काही समजा 500 आहे तर 500 मुठी जमल्या, ते नाही म्हणलं तर एक छोटासा ढीक जमू शकतो. कोणासाठी आपण देणार आहोत, शिवासाठी. शिवासाठी म्हणजे कोणासाठी द्यायचं, त्या शिवाची पूजा करणाऱ्या पुजाऱ्यासाठी. पुजारी फार गरीब असायचे, म्हणजे स्वतःचं तेल कमी करून दिव्याची ज्योत कशी जळत राहील याची काळजी असेल. त्याला कोणी पगार वगैरे देत नव्हतं, ते लक्षात ठेवा. म्हणून ही पद्धत एक काढली, ते अर्पण करायचे. सगळ्या प्रकारची धान्य अर्पण केली तर ते मिक्स होतात आणि ते निवडून काढणं अवघड जातं. म्हणून एक शिस्त, उद्या सगळ्यांनी शंकराच्या मंदिरात मूठभर तांदूळ अर्पण करायचे. आता आपल्याला एक पर्याय आहे, शंकराचं मंदिर कुठे कुठे जाणार आणि त्या मूठभर तांदूळ काय घेणार. तर तुम्ही बघा ना की एका किलो किती मुठी येतात. समजा 20 मुठ्या समजा, आणि किलोला जर 20 रुपये पडतात. ओके, एका किलोला 60 रुपये पडतात, तर 20 मुठ्या साधारणतः 20 रुपये पडते, 15 रुपये पडते. आपण एका मुठीला 2 रुपये पडतील.
हो ना, एक मूठ तांदूळ 2 रुपये पडतील, 2 रुपये काढून ठेवा. ते तांदूळ शंकराला सांगा की शिवामुख मी तुला अर्पण करतोय आणि 2 रुपये काढून ठेवा. पुढे काय असतं? मंगळवार मंगला गौरी पूजन हा खास विशिष्ट कम्युनिटी, विशेषतः ब्राह्मण समाज जो आहे त्यांच्यात, गोव्यात तेवढं नाही आहे, महाराष्ट्रात वगैरे, त्यांच्यात मंगला गौरी हा एक सणासारखा साजरा करतात. लग्न झाल्यानंतर मुली एक संधी असते बाहेर यायची, हे लक्षात ठेवा, किंवा संधी असते कुठल्या तरी मैत्रिणी भेटणे, कारण नाहीतर पावसात जाणार कुठे बाहेर. पहिला सण येतो नागपंचमी, आणि म्हणून नागपंचमीची गाणी आहे, नागाला पुजायला जाऊया. तर नागाची भीती नाही का वाटत त्यांना, पण त्यानिमित्ताने या बाहेर पडत होत्या, त्यानिमित्ताने 10-15 एकत्र येत होत्या, नागोबाच्या बिळापाशी जात होत्या वगैरे वगैरे. हा जो सोशलायझेशन आपण म्हणतो, पूर्वीच्या काळात तेवढं होत नव्हतं. स्त्रिया नोकरी करत नव्हत्या, घराच्या बाहेरची बाजारघाट करत नव्हत्या, घरचे हिशेबही ठेवत नव्हत्या, म्हणून चूल आणि मूल किंवा रांधा वाडा उष्टी काढा एवढंच त्यांचं जीवन होतं का? काही अपवाद सोडले तर होतं. म्हणून संस्कृतीने अशा काही वाटा किंवा पाठ फोडले त्या बंदिस्त अशा जीवनाला, की चला शंकराच्या मंदिरात जा, पूजा करा, बिल्वदल न्या आणि त्याला एक तांदूळ शिवामुख अर्पण करा. मग मंगलागौरीला पहिली 5 वर्ष लग्न झाल्यानंतर मंगळागौर करायचं असते. आजूबाजूच्या पुढच्या 5 वर्षानंतर कोणाचं तरी लग्न होणारच असतं ना. म्हणजे मी कायम मंगळागौरीला जाते. मंगळागौरीची खेळ, मंगळागौरीची गाणी, अरे खेळ आहेत ना, ते खरंच तुमचा फिटनेस सिद्ध करणार आहे, त्याच्यात दिसतं. आणि हे मी केव्हा सुद्धा माझ्या लहानपणी तरुण मुलींना जे जमत नव्हतं त्यावेळेला ते बायका सहज करत होत्या, वृद्ध किंवा प्रौढ, ते घसर फुगडी काय घालतील, पिंगा घालत काय, लोटांगण काय घालतील, सगळं करत होत्या. आणि त्या काही रोज प्रॅक्टिस करत नव्हत्या, त्यांचाही तोच दिवस. पण गंमत बघा, फिटनेस आहे ना तो शरीराचा नाही आहे. कारण दुसऱ्या दिवशी नाही, त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा संधिवाताने त्यांचे गुडघे वगैरे दुखत होते. कुठे गेला तो संधिवात? महाराज हे सांगतात, संधिवातावर तुम्ही मनशक्तीने मात करा, आणि मनशक्ती वर्षभर वापरा ना. म्हणून मंगळागौर जाईल. त्या मंगळागौरीची आरती फार छान आहे. आणि सहज गंमत म्हणून सांगायचं तर मंगळागौर नावाचा चित्रपट आला होता, त्याच्यात आरती करताना लता मंगेशकर पहिल्यांदा चित्रपटात दिसली. कदाचित ते शेवटचंच दिसणं असेल, पण अगदी तरुण गौरी लता आरती ओवायची आहे मंगळागौरीची. त्याच्यानंतर बुधवार बुधपूजन. आता बुध करायचं कुठे? ते आणणं तुम्ही, नाही कसं आणायचं? बाजारात कुठे मिळणार आहे? अरे करायचं आहे त्याला, हा खिशात असलेला मोबाईल ही अलिबाबाची खाण आहे. तुम्ही तो करा आणि प्रिंटआउट काढा ना, सुंदर चित्र आहे. बाजारात मिळण्यापेक्षा चांगलं चित्र मिळेल, ते चित्र आणा तुम्ही. त्याच्यात बुध हा बुद्धिमान, तो कोणाचा मुलगा आहे वगैरे, त्या कथा तिथे दिलेल्या असतात. आणि एक संपूर्ण चातुर्मास नावाचं पुस्तक विकत घ्या, नाही तर हे पुस्तक PDF तुम्हाला मिळेल. सगळं आहे तुमच्याकडे, কিন্তু खिशात आहे. वाईट वाटतं ते असं, घशात नाही आहे काही, घशात दुसरीच पेय द्रव्य आहे, त्यामुळे खिशात असलेल्याचं भानच नाही, ते लक्षात आहे. बुधपूजन, मधुश्रवा तृतीया, आणि या सगळ्याची माहिती असते, गुगलवर असते, यूट्यूबवर असते. मधुश्रवा तृतीया, तृतीया तिथी आहे. मधुश्रवा म्हणजे मधाचं श्रवण, स्राव म्हणजे प्रवाह, मधाचा प्रवाह निर्माण करणारी ती तृतीया. त्याचं काय व्रत आहे? हे सगळं व्रत उपास तपास नाही करणार, पण कुणाला काही द्यायचंय का ती संधी श्रावणात शोधा. मग निदान मधाची छोटी बाटली शेजारी जर वृद्ध कोणी असेल तर त्याला अर्पण करा. असं जर असेल का नाही करायचं? आता आपल्या सासऱ्याला करू नका, घराच्या बाहेर दान करायचं, हे सुद्धा सांगावं लागतं. कारण त्या काळात रामदासांनी दासबोधात सांगितले की मेहुण म्हणून कुणाला बोलवायचं? तर बहिणीला आणि मेहुण्याला. नाही, सगळं घरातल्या घरात झालं, ही घरी आली, काहीतरी दिल्यासारखे झालं आणि पुण्य लागलं मेहुण किंवा दाम्पत्य घातली असं. आपण कुणाला फसवतो हे विचार करण्यासारखे. मधुश्रवा तृतीया, माहिती वाचा, कहाणी असते, गोष्ट असते, गोष्ट सगळ्या सारख्या असतात, नावं फक्त निराळे असतात, आणि ते विचार करण्यासारख्या गोष्टी ते काय तत्व असतं, बाकी काय. मध दुसऱ्याला द्या, निदान मधु बोला ना, गोड बोला. थोडा तरी संकल्प करा की श्रावण महिना संपेतोपर्यंत मी मधु बोलेन. हे लक्षात ठेवा. गोड बोलणं स्वार्थासाठी नाही आहे, त्यांना गोड बोले म्हणतात. ते लोकांना बरं वाटावं, मलाही बरं वाटावं, माझी इमेज
जर अत्यंत उद्धट बोलण्याची असेल, कठोर बोलण्याची असेल, तर ती सुधारण्यासाठी श्रावण आहे. का नाही समजायचं? मधुश्रवा, माझ्या वाणीतून मध स्रवला पाहिजे. मग कोणाला मधाची बाटली द्यायची गरज नाही आहे. लक्षात ठेवा. मधुश्रवा तृतीया. गुरुवार हा अत्यंत पवित्र दिवस. विनायक चतुर्थी, 2 चतुर्थी आहेत. आपण विचार केलेला आहे. चतुर्थी गणपतीची तिथी का, मग विनायकी शुद्ध आणि संकष्टी वद्य. संकष्टी एवढी महत्वाची का ठरलेली? लोक संकष्टी करतात ते विनायकी करतातच असं नाही, पण विनायकी करतात ते बऱ्याच वेळेला संकष्टी करतात. असं काय? हे वाचीन ना, विनायकीची कथा होती. हा विनायक कोण आहे? गणपती आहे. गणपतीला एक अवतार आहे. वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. विनायक चतुर्थी म्हणजे शुक्रवार, हा खरा देवीचा दिवस शुक्रवार. इथे काय सांगितलं? त्या दिवशी नागपंचमी. नागाला मित्र मानून, नागाला देव म्हणून त्याची पूजा करण्याची आपली संस्कृती आहे. आपण नागाला देव मानले म्हणजे काय? भुजग शयनम. आपला विष्णूच नागावर झोपलेला आहे. मग तुम्ही म्हणा नाग उंदीर खातात, उंदीर त्याच्यावर आरूढ झालेला आहे गणपती. आणि तुम्ही म्हणा की मारून देईल का गणपती? का नाही मारू देणार? कृष्णाने कुणाला मारलेलं आहे आणि युद्धात कुणाला मारवलेलं आहे. असं समजू नका की अहिंसा करायची म्हणजे मग उंदीर जास्त होती, मग नागाला मारलं नाही तर दिसला नाग की मारा, असं करू नका. उंदीर दिसला तुम्हाला त्रास देतोय तर मारा. उंदराचा काही दुसरा उपयोग काही सांगितलेला नाही आहे. धान्य खाणं वगैरे नाही, तसा तो विध्वंस, ज्याला न्यूसन्स व्हॅल्यू म्हणतात ना, उपद्रव मूल्य, ते उंदराला जास्त आहे. पण त्याला वाहन केलं याचा अर्थ आय एम इन कंट्रोल ऑफ ऑल रॅट्स अँड माईस. सगळ्या उंदरांचा मी नियंत्रक आहे. तुम्ही माझी पूजा करताना उंदरांवर नियंत्रण आणायचं ना, उपाय करा. कोणी गणपतीने नाही म्हणले आहे असं कुठेही सांगितलं नाही. उलट मी तर म्हणतो की संकष्टीला गणपतीच्या डोक्यावर उंदराचं पिल्लू आलं होतं. आता काय करायचं? गणपती प्रसन्न झाला आणि म्हणलं पिल्लू उंदराचं खाली असायला पाहिजे, तर गणपती प्रसन्न. डोक्यावर उंदराला घेतले नाही, पण मारायचं कसं? म्हटलं सोपं आहे, त्याला हाकला, पण बाहेर सगळे जर काठी घेऊन बसा. नाही, संकष्टीला दिवशी कसं मारायचं? ठीक आहे, तुम्हाला हा विचार नाही कसं मरणाला आलेला नाही आहे, सोडायचा. तर मला काय ते तुम्ही ठरवा आणि यूज युअर, आपण म्हणतो ना की कॉन्शियस सदस्य विवेक बुद्धी वापरा. डिस्क्रिमिनेशन, काय योग्य आणि काय अयोग्य. ज्यावेळेला प्लेग आलेला असतो, आता प्लेग आपण निर्मूलन केले म्हणून उंदराच्या माध्यमातून येतो. लाखो उंदीर मारले जातात. महाराजांच्या चरित्राने सूप भरून उंदीर टाकले जात होते. त्यावेळेला उंदीर मारतच होते की लोक, एक तर मरत होते उंदीर प्लेगमुळे, नाही तर मारत होते, कारण ही मे बी कॅरियर ऑफ प्लेग. हे विचार करा. म्हणून कुठे अहिंसा कुठे हिंसा, सेन्स ऑफ प्रपोर्शन, ज्याला कालतंत्र म्हणलेलं आहे, आणि विचार कुठे करायची. मागे तुम्हाला एक गोष्ट सांगितलं होती. आज मी जास्त गोष्टी सांगणार नाही, आपल्याला हा विषय संपवायचा आहे. पण रामकृष्ण सगळ्यांना म्हणू नका, कारण शिवभावे जीवसेवा हे त्यांनी आदल्या दिवशी सांगितलं. तुम्ही मुंगीला जरी घालता तरी मुंगीत शिव आहे, शिवतत्व आहे. म्हणून मी मुंगीला साखर घालतोय म्हणजे शिवाला साखर घालतोय. शिवभावे जीवसेवा. झुरळ खूप झाली होती, मग मारायचं कसं? झुरळ कुणाचं अजून हे नाही आहे, वाहन नाही आहे, कारण झुरळ भारतातलं नाहीच आहे. हे शिप्स ज्या वेळेला यायला लागल्या ईस्ट इंडिया कंपनी, त्यातून कितीतरी पेस्ट म्हणतात, त्रास देणारे इतर प्राणी हे भारतात आले, रोग भारतात आले, सगळं आलं. पण ठीक आहे, आपण तक्रार करण्याचं आपण प्रिकॉशन प्रिव्हेन्शन चांगला रूल आहे. तर गंमत बघा, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की उंदरामुळे प्लेग येतो, उंदरामुळे प्लेग येतो. झुरळ इतकी झालेली आहे की ती त्रास देतात, सगळे पदार्थ घाण करून सोडतात. विचारूया आपण, आज मारायला नको, उद्या कुणाला विचारलं? ठाकूरांना विचार. ठाकूर म्हणजे रामकृष्ण. ठाकूरांना विचारले गेले तर तेच झुरळांना मारत. नक्की नागपंचमी इथे जीवंतिका पूजन लिहिलेलं आहे शुक्रवार, म्हणून जीवंतिका पूजन हे मुलांचं, केवळ देवीचं नाही, मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी केलेली पूजा आहे जीवंतिका. आणि त्याच्यात ती बाई आहे, मुलं आहेत, मुद्दा म्हणून बघा त्याची. नंतर पुढे महालक्ष्मी स्थापना पूजा. महालक्ष्मी वगैरे येतात काही लोकांच्याकडे. आपण काय महालक्ष्मी स्थापन करणार नाही का? कारण सगळंच काही महत्त्वाचं नाही. जरा जीवंतिका म्हणजे काही ठिकाणी जरा म्हणजे म्हातारपण ना,
म्हणजे जीवनही टिकलं पाहिजे, म्हातारपण न येता. तर हे कसं शक्य आहे सांगा बरं? म्हणजे लवकर वेळ पाहिजे. ज्ञानेश्वर म्हातारी कधीच झाले नाही, कारण 21व्या वर्षी संपले. मग म्हातारपण न येता याचा अर्थ की कृष्ण 125 वर्षांचा होता, त्याच्या चेहऱ्यावर एकही सुरकुती नव्हती, त्याला का आलं नव्हतं? नाही, तो देव होता म्हणून. तसं नाही आहे. मग त्याने कायम एका त्याच क्षणाला चित्तवल्यामुळे तो म्हातारा कधी झालाच नाही. काल आणि उद्या हे ज्याच्या जीवनात नाही आहे ते नक्कीच तरुण राहते, मनानं तरी नक्की राहते. कालही नाही आहे आणि उद्याही नाही आहे, हे दोन्ही काळ मी धुवून अवधूत म्हणजे अखंड वर्तमानात मी ते धुणं जमलं पाहिजे. धुण बघा, आपण विचार मांडला यापूर्वी. नंतर शनिवार पहिला शनिवार इथे नागराज मंदिर भंडारा, तिथे काय सांगितलं मी बाकी करायला नको. कल्की केशव स्वामी जयंती, कल्की जयंती सांगितलं आहे. सध्या कल्की नावाचा एक चित्रपट आलेला आहे आणि तो खूप गाजतोय. त्याच्यात कल्की अवताराबद्दल आधुनिक पद्धतीने दाखवलं असेल. तसं अवतार नावाचा चित्रपट होता, माहीत आहे तुम्हाला. काय काय दाखवलं तुम्हाला तर काहीच कळलं नाही. 15 मिनिटं मी बघितला आणि नंतर बंद केला. पण चांगला असेलही तो, कारण कल्की आपला येऊ घातलेला अवतार आहे आणि त्याच्यात खरंच काळाच्या पडद्याने जावं अशीच माणसं आहेत. भविष्याबद्दल ते सांगतायत, पण झालं आता, खूप जगले ते. त्या जीवनात कुठल्याही महत्त्वाच्या प्रश्नाबद्दल ते बोललेले नाही. देशाचं काहीही त्याला पडलेलं नाही आहे. फक्त संपत्ती जमवायची आणि प्रसिद्धी त्याला भरपूर आपण दिलेली आहे. तेव्हा आता कल्की अवतार दाखवलाच ना आम्हाला, आता तुम्ही पडद्याआड जा काळाच्या, एवढं म्हणावं असं मला वाटतंय. अशी सगळी कास्ट आहे कल्की. पण आपण कल्की अवताराबद्दल बोलतोय. कल्की अवतारात कल म्हणजे उद्या, उद्या होणार आणि कसं वर्णन वगैरे वाचा. कल्की अवताराची कथा वाचा. शनिवार त्याच्यासाठी. आणि शनिवारी आपण हनुमान म्हणूया, मंगळवारी भीमरूपी 11 वेळा म्हणूया. 11 वेळा म्हणायला किती वेळ लागतो बघा. एक वेळ म्हणायला साधारण 1.5 मिनिट लागतो. आपण तिथे त्याच्यापर्यंत भारत देखील डोळा इथपर्यंतच म्हणतो. 2 मिनिटं धरा ना. 11 वेळा 22 मिनिटं झाली, 20 मिनिटं. 20 मिनिटात आपल्याला वेळ नाही आहे हनुमानासाठी. हनुमान म्हणजे मला पवन आहे, मला आरोग्य आहे. 20 मिनिटं करूया. मग शनिवार हा आपण मारुतीचा मानलेला आहे. सुट्टी असेल तर त्या दिवशी करा, पण मंगळवारी करायला हरकत नाही, कारण तो जसा हनुमानाचा दिवस आहे तसा गणपतीचाही दिवस. गणेशाचं स्तोत्र म्हणा आपल्याला येतं. आता प्रणम्य शिरसा देव 10 मिनिटात म्हणून होतो. 21 वेळा म्हणूया ना, काय अवघड आहे? अथर्व शीर्ष अवघड आहे. पण घरातल्या 3 जणांनी 7 वेळा म्हणलं तर ते 21 वेळा झालं ना. आणि सुंदर ते हे आहे. पुढे त्याची जी फलश्रुती आहे तिथपर्यंत म्हणायचं नाही, नमस्कृतेपर्यंतच म्हणायचं. पण असू दे, आपण ठरवायचं काय करणार आहे मी, मला काय शक्य आहे. आपण प्री व्ह्यू घेतोय. श्रावण पूजापासून सुरू होणार. त्याच्यानंतर कल्की जयंती आहे. अश्वत्थ मारुती पूजा. अश्वत्थ म्हणजे पिंपळ. पिंपळ आणि मारुती यांचा काही संबंध आहे का? का पिंपळाच्या खाली असलेली मारुतीची घुमटी, त्याचं दर्शन घ्यायला जायचं. मुद्दामच बघा, मी सांगत नाही तुम्हाला. अश्वत्थ मारुती आणि खिशात आहे तुमच्या खिशातली सगळी माहिती आहे आणि ती क्लिक केल्यानंतर प्रकट होणार आहे. पण तुम्ही क्लिक करत नाही का? ती माहिती विचारी चांगली आहे तुमच्यासाठी. 11 तारीख रविवार आहे. प्रत्येक रविवार हा सूर्याचा वार आहे आणि सूर्य हा कुणाचा? गायत्री शक्तीचा देव आहे. तर सवितूर वरेण्यम, सविता म्हणजे सूर्य. मग त्या दिवशी जर सप्तमी आली, 7 सप्तमी हा सूर्याचा उपासनेचा दिवस आहे. कारण सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत. 7 घोडे म्हणजे सोमवार ते रविवार 7 वार आहेत. 7 वार सगळ्या आपल्या कॅलेंडरमध्ये आहेत. त्यामुळे 7 वारांचा, 7 घोड्यांचा सूर्याचा रथ अखंड फिरत असतो आणि त्या ठिकाणी त्यावेळेला पोचतो हे लक्षात ठेवा. म्हणून मी बघेन की त्या दिवशी गायत्री मंत्राचा जप करेन. गायत्री मंत्र हा सूर्याचा मंत्र आहे. निदान श्रवण करा. इतके सुंदर गायत्री मंत्र म्हणतात. लहान मुली म्हणतात, मोठ्या बायका म्हणतात, वृद्ध म्हणतात. मुद्दाम ऐकूया. किती मिनिट आहे? 11. तो मंत्र जरा मोठा आहे. आपण किती वेळा ऐकणार आहोत? 12च्या पटीत ऐकणार आहोत, कारण त्याला 24 अक्षर आहे. तर मी 24 वेळा ऐकलं, डोळे बंद करून अगदी छान पैकी बसलेलो आहे आणि ते ऐका ना गायत्री मंत्र. हळूहळू मला म्हणावंसंही वाटेल. पण ऐकण्यासाठी सगळ्यांना तो फ्री आहे. म्हणजे यांनी म्हणायचं की नाही, त्यांनी म्हणायचं की नाही, कशाला वादात करता? ऐकायला श्रवणाचा महिना श्रवण आहे ना. श्रवण करूया.
आणि सगळे गायत्री मंत्र हिंदी जरा तालात म्हणलेला आहे, राजा पौडवाल ऐका, ते ऐकायला बरं वाटतं. गायत्री मंत्र हा दर रविवारी आपण पूजा करायची सूर्याची. आदित्य पूजन आहे, भानुसप्तमी, भानु म्हणजे सूर्य, भानवे नमः, आपण 12 सूर्यनमस्कार घालताना म्हणतो भानुसप्तमी. हा दुर्मिळ योग असतो. रविवारी आलेली सप्तमी, त्या दिवशी सूर्याची उपासना करायची, म्हणजे आपल्या बुद्धीची, विचारांची आणि ज्ञानाची उपासना करायची. बुद्धी, विचार, ज्ञान याचा स्वामी सूर्य, म्हणून गायत्री मंत्र वगैरे म्हणायचे. परत श्रावण शुद्ध सप्तमी रिपीट झाले. त्यावेळेला त्यांनी काय सांगितले, श्रावणी सोमवार आहे, शिवपूजन करायचे आणि शिवामुक्ती आहे, मुठभर तीळ तुम्ही खाणा. तीळ देऊन तुम्ही कोणाला देणार असाल हरकत नाही, पण निदान तिळाला किती पैसे पडतील त्याप्रमाणे तुम्ही द्या. एका मुठीत किती, 100 ग्रॅम मावतात किती बघा ना. जरा लिबरलीच देऊया ना. 100 ग्रॅमचे समजा 4.5 रुपये झाले तर 5 रुपये देऊया. उदाहरण सांगतो, मी तिळाबद्दल बोलत नाही, पण हे करूया. दान देण्याची वृत्ती श्रावण महिन्यात आपण आपल्याला हे करूया. पुढे दान द्यायला कितीतरी संधी आहे, पण हे लक्षात ठेवा. श्रावण शुद्ध सप्तमी, श्रावणी सोमवार, शिवपूजन. पण त्या दिवशी आपण बिल्वदल आणायला काय हरकत? आपण फुलं आणत असो, शेजाऱ्याला विचारलं ना, ते हो मी जाणारच आहे, मी आणतो, आम्ही आणणारच, तुम्हाला देतो, आपल्याला 2-3 पानं पडतात. आणि नाहीतर तुम्हाला सांगतो की एका मुलीनं फार सुंदर बिल्वदलाचं चित्र काढलं होतं, त्याला रंग दिला होता. अशी 108 बिल्वदलं तिने केली होती आजोबांसाठी. आणि ओम नमः शिवाय ही बिल्वदलं कायम चालते. कारण जशी आपल्याला हल्ली कागदाची फुलं देतात, ते वेळ अवे होत नाही, आठवण देत राहतात त्या कार्यक्रमाची, तसं तुम्ही तसंही करू शकता. आणि तुम्हाला एक सांगतो, आपली संस्कृती ही परवट नाही आहे, त्यांनी पर्याय सुचवलेला आहे की जर तुमच्याकडे ते कुठलंही साहित्य नसेल तर अक्षतां समर्पयामी. मग गणपती वगैरे असेल, विष्णू वगैरे असेल तर त्याला तांबड्या अक्षता, आणि शंकराला पांढऱ्या अक्षता. आपण म्हणतो शंकराला पांढरं फूल वगैरे, हे रंग आहे, त्या रंगाने खूप अर्थ आहे. आपण फार चिंतन तसं नाही करायचं. पण अक्षता तरी आपल्याकडे असतात ना. एक तांदूळ तो जर आदल्या दिवशी निवडला, अक्षत म्हणजे त्याच्यावर हल्ली चांगले मिळतात बाजारात, पूर्वी निवडावे लागत होते, की अखंड आहे आणि त्याच्यावर एक डाग नाही. आपण कुठली खतपडी एक शर्टावर म्हणतो की नाही, क्षत म्हणजे डाग आहे, आणि क्षत म्हणजे खंड आहे. अखंड तांदूळ तोच जरा घ्यायचा असतो अक्षता म्हणून. आपण निवडून ठेवूया. पण निवडताना चित्रपट बघत निवडू नका. निवडताना सुद्धा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दोघांचेही चरित्रात प्रसंग आहे. साने गुरुजी आणि विनोबा तर गणितीच होतं की किती तू हे तांदूळ निवडतेस, मला भूक लागते. ती म्हणाली एका विशिष्ट याच्यापर्यंत येऊन संख्येपर्यंत थांबते, मग तुला वाटते. लक्षावली तांदूळाची, लक्षावली म्हणजे लाखोली, म्हणजे 1 लाख तांदूळ निवडत होते. चांगले तांदूळ निवडावे लागत होते त्यावेळेला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ते मनात त्या मनात इतकं कॉन्सन्ट्रेशन होतं. त्या श्यामनी किंवा साने गुरुजींनी असं आई भूक लागली म्हणल्यानंतर त्या दोघांनी काय सांगितलं, विशेषतः विनोबानी, तुम्हाला 100 तांदूळ दे. मी ते 100 तांदूळ घेतो आणि कुठे जातो, शेतीच्या दुकानात. त्यांचे जे बॅलन्सेस असतात ते अत्यंत, आपण म्हणतो ना, शार्प किंवा पूर्णपणे परफेक्ट असतात. त्यांना 1 मिलीग्रॅम सोनं सुद्धा मोजायचं असतं ना, तर त्या 100 तांदूळांचं वजन किती होतं, म्हणजे किती वजन झाल्यानंतर 1 लाख तांदूळ होते, मोजतेच ते शाळा. ते वजन करतो ना. त्यावेळेला ती म्हणाली, श्याम तू खुला आहेस, किंवा विनू तू वेडा आहेस. मी काय ते लाख मोजण्यासाठी करते, त्यानिमित्ताने माझं काय होतं, नाव होतं. आणि मी तुझ्यासाठी तर करते, वरचीवर आजारी पडतात म्हणून तर मी करते, मी कुटुंबासाठी करते. आज 2024 साली सुद्धा ज्या महिला व्रत करतात ते कुटुंबासाठी असतं, स्वतःसाठी व्रत करत नाही. पुरुषांनी कधी केलं तर स्वतःसाठी करते, आणि ते असं करते की त्याला मागे पडून मला पुढे नाही करा आता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. म्हणून व्रताचार हा स्त्रियांकडेच उपयोगी आहे. एकतर त्या शॉर्टकट काढत नाही आणि स्वतःसाठी काही मागत नाही, हे लक्षात ठेवा. अपवाद असते, पण अपवाद असते. त्याच्यानंतर श्रावण शुद्ध सप्तमीला, तोही श्रावणी सोमवार आहे. श्रावण शुद्ध अष्टमी, दुर्वाष्टमी. खरं म्हणजे पहिली असते ती दुर्गाष्टमी असते, आणि नंतरची असते ती कालाष्टमी असते.
दुर्गा म्हणजे देवी, शक्ती. त्या देवीची पूजा करायची त्या दिवशी. आणि काळाची पूजा करायची म्हणजे काय की कालाष्टमी म्हणजे वद्य अष्टमी महिन्यातून किती वेळा येईल, एकदाच येणार ना. म्हणजे ती कालाष्टमी करताना बापरे काल तर मला केल्यासारखी वाटते, एक महिना झाला ते उद्या आज आपल्याला वाटतं एखादी घटना काल परवाच घडलेली आहे ती 10-12 दिवसापूर्वी घडलेली असते. इतका आपला काळाचा सेन्स गेलाय. आणि काळाचा दुसरा अर्थ आहे मृत्यूचा सेन्स गेलेला आपल्याला. पण जणू काय अमर आहोत किंवा मृत्यू जवळ आल्या म्हणून घाबरायचं कशाला. म्हणून तुम्हाला सांगतो की कालाष्टमी तो काळ भैरव त्यांनी असुरांचा नाश केला आणि त्याला भूक लागली, खूप खायला दिलं तरी भूक भागत नाही. म्हणून शंकरांनी त्याला अष्टमी तिथी काय लक्षात घ्या, अष्टमी तिथी खायला दिली. त्यानंतर काळाची भूक भागली. दर वद्य अष्टमीला आयुष्यातला एक महिना संपलेला असतो. हे रिमाइंडर आहे आपल्याला. कालाष्टमी काही उपवास करू नका. कालाष्टमी आणि दुर्गाष्टमी, ठिकाणी दुर्वाष्टमी वगैरे दुर्गांचं काही विशेष महत्व आहे का त्या दिवशी बघूया. परंतु दिवस आहे त्याचा दुर्गाष्टमी देवीची अष्टमी. पण अष्टमी देवीला का दिली? देवी ही संतुलन करणारी शक्ती, बॅलन्सिंग शक्ती. त्यामुळे इकडे 7 तिथी, इकडे 7 तिथी म्हणजे अष्टमी. 15 तिथी आहेत नाही का. म्हणजे दोन्ही बाजूच्या तिथींचं संतुलन म्हणजे तोल सांभाळणं त्याच्या देवी शक्तीचं काम आहे. कुटुंबाचा तोल कोण सांभाळणार? प्रसंगी स्वतःला कमीपणा घेऊन स्वतःला एका अर्थाने चांगल्या अर्थाने फसवून हो मीच घेतलं होतं ते तिने घेतलेलं नसतं, त्याला पूर्ण माहीत असतं. पण त्यावेळेला तो प्रसंग संपावा, नाही तर केवळ वादावादी खाणाखाणी. म्हणून ती असते की बॅलन्सिंग ॲक्ट करत असते. हे सगळ्या कुटुंबाचं संतुलन राखणारी शक्ती, तिला दुर्गा म्हणलेलं आहे. आणि काळ गेला काळ जातोय त्याचं स्मरण करून देणारी शक्ती ती कालाष्टमी. अष्टमी झाली दुर्गाष्टमी. मंगलागौरी ह्याच. त्याच्यानंतर आणखी बरंच दिलेलं आहे. महत्वाचं तेवढं वाटतं बुधवार, बुधपूजन. बुध म्हणजे बुद्ध, म्हणजे बुद्धिमान माणूस त्याला बुध, तर त्याचं पूजन करायचं. आता आपली गुरु याच्या इतके आपल्यापेक्षा बुद्धिमान दुसरे कोणी नाही. आणि बुद्धी म्हणजे IQ स्केलवर मोजणारी बुद्धी नाही आहे, ती त्रिकालाबाधित बुद्धी आहे. पुढे काय होणार हे कळणारी बुद्धी. छोटे छोटे प्रसंग महाराजांच्या चरित्रात आहेत. तुम्ही खरं श्रावणात महाराजांचं चरित्र, वेळ आता तुम्हाला नोकरी असेल तर वेळ कमी असेल, म्हणजे निवृत्त झालेले आहे, साधारणतः किती 300 पानं वाचायची. 300 पानं बघा, 10-12 पानं वाचली की या महिन्यात महाराजांचं चरित्र वाचन. आणि केव्हा गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसाकडे वाचन चालू ठेवायचं. एक असा पर्स्पेक्टिव्ह येईल नवीन जीवनाकडे पाहण्याचा. प्रारब्ध ही काय शक्ती आहे ती समजून घेण्याचा. जितक्या वेळा आपण महाराजांचं प्रवचन, महाराजांचं चरित्र वाचू तितकं महाराजांचं चरित्र आपल्या आत शिरेल. आणि मग महाराज आता तुम्हाला सांगितलं, महाराज सांगतायत ना, ऐका ना. दोघेजण उभे आहेत एका भिंतीच्या, भिंत अंडर कन्स्ट्रक्शन आहे. महाराज म्हणाले अरे इकडे वा तुम्ही की भिंत कोसळणार आहे. एक जण इकडे आला, दुसरा म्हणाले असं कसं कोसळलं, तुम्ही काय भविष्य जाणणारे असला. आणि कोसळली, त्यात तो मेला. चिखलात वगैरे हे करून श्वास त्याचा बंद पडला आणि तो मेला. पहिल्याला महाराजांनी विचारलं की तू माझं काय ऐकलंस? तू तर मला ओळखत नव्हतो म्हणूनच ऐकलं. जे न ओळखणारी व्यक्ती किंवा माझी ओळख नसलेली व्यक्ती त्याच्या तोंडातून देव किंवा महाराज बोलतात असं का नाही म्हणायचं? का नाही म्हणायचं? ते जर औट्यानौट आपल्या हिताच्या विरुद्ध असेल नाही ऐकायचं. पण तो सांगते इकडे बसा, तिथे बसू नका. बाबांनी उदाहरण तुम्हाला दिलं होतं. लोकलमधून प्रवास करत होते, उभ्याने असं हालत त्यांना काहीतरी त्रासही असेल त्यावेळेला. एक सीट रिकामी झाली. त्यावेळेला बाबा कोणतेही म्हणाले तुम्ही वृद्ध तिथे बसा. तितक्या गटिंगण आला आणि तो तिथे बसला. बाबा म्हणाले महाराज ज्या की मी तिथे बसत असताना दुसरा आला त्या की तुमच्या मनात काहीतरी हेतू आहे. पुढच्या स्टेशनवर पोलीस आले आणि त्या सीटच्या खाली ज्या दारूच्या बाटल्या होत्या त्या तो म्हणत होता मी आत्ताच बसले, माझ्या बाटल्या नाही, ते तू पोलीस स्टेशनवर सांग. त्याला घेऊन गेले त्या बाटल्या आणि तो त्याला घेऊन गेले. असे कितीतरी अनुभव आपल्यालाही येतात. पण आपण ते कोणीतरी फार मोठे अनुभव म्हणतो. आज मला एका स्त्री मी ओळखत नाही त्यांना ओल्ड गोव्याच्या एक मेसेज आलेला आहे.
की मला खूप महाराजांचे अनुभव येतात, मला तुमच्याशी बोलायचे केव्हा गेले, मी बोलेन तिच्याशी, सांगेन कसले अनुभव येतात तुम्हाला. तर आम्हाला जे अनुभव येतात ते शब्दात सांगण्यासारखे नसतात. प्रापंचिक अनुभव मी गेले, तिथे महाराजांचं दर्शन झालं, महाराज माझ्या स्वप्नात आले, त्यांनी मला कुशीत घेतलं होतं, हा चांगला भाव आहे, दुसऱ्यांना कशाला सांगतात. तर आज जर तुम्ही सांगितलं महाराजांनी मला कुशीत घेतलं होतं, तर मी लिहून देतो की उद्या परवा काय महिनाभर महाराज तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही, कशाला सांगता असले. म्हणून अनुभव हा मौन असता, अनुभव हा आत अनुभूती त्याचा नसते. पण तुम्ही सांगा, सगळेजण असेच अनुभव सांगतात आणि हल्ली तर त्याची लाट होते. परवा मला अशा एका व्यक्तीबद्दल इतके अनुभव सांगितले गेले, मी म्हणलं त्या व्यक्तीनं मला फोन करायला सांग, पण ते खोकत खोकत बोलत होते. म्हणलं ठीक आहे, आता उद्या ते फोन करतील, पण मी खोकत खोकत बोलणार उद्या मी त्यांच्याशी बोलणार. माझ्या तोंडून महाराज बोलतात म्हणजे यांची प्रवचनच झाली की नाही सांगावं. माझ्या तोंडून महाराज बोलतात, हे जर त्यांनी जोरात म्हणलं आणि बायको शेजारी असेल, अहो शिगाय देतात, ते काय बोलतात महाराजांच्या, तद्दन खोटं बोलतात रजा काढण्यासाठी. कारण ते फोनवरून चालू असतं, आम्हाला माहीत असतं 10 पाहुणे आले, हो आलो असतो कामाला, पण पाहुणे बघा हे सगळं खोटं असतं. महाराज असं बोलतील, माझ्या तोंडून महाराज बोलतात, अशी ती व्यक्ती सांगते. ठीक आहे, आपण अशा व्यक्तींच्या मागे लागू नये. आणि सध्या पेवच फुटले, म्हणजे पूर आलाय अशा व्यक्तींचा व्हॉट्सॲपवर आणि इतर सगळ्या माहिती लावत राहतात. आता मी एक वाचलं, डोपामाइन नावाचं एक हार्मोन आहे, म्हणजे ते मला नशा, ते डोपिंग टेस्ट असते ना खेळाडूंची वगैरे, त्यांनी नशिली औषधं घेतली नाही आहेत ना, गोळ्या घेतल्या नाहीत ना उत्तेजकांचा, डोपामाइन तुम्ही जर सलग त्या रील्स अँड शॉर्ट्स बघत बसला तास 2 तास, तुमचं डोपामाइन जागृत होतं आणि पुढे यू गेट ॲडिक्टेड टू इट. हे मी तुम्हाला सांगितलं ना, या क्षणापासून बंद करा, थोडं बोला. आणि बघायला लागलो ना की आपण 3 तास कसे जातात आपल्याला कळत नाही. बघा 3 तास गेलेले असतात आयुष्यातले, श्रावणातले. म्हणून आत्ताच बंद करा. हे ज्यावेळेला मी वाचलं तेव्हा मी बंद केलं, ते पुन्हा उघडला नाही. बघा चांगला कार्यक्रम बघेल. आता सह्याद्री म्हणून हे आहे, त्याच्या सह्याद्रीच्या पाऊल खुणा म्हणून 20-30 वर्षापूर्वीचे कार्यक्रम आहेत. त्यात काही आता गेली सुद्धा मंडळी, उदय आपटे वगैरे त्यावेळेला तरुण होती, नाटक होतं. त्याच्यानंतर श्रावण शुद्ध सप्तमीला, तोही श्रावणी सोमवार आहे, श्रावण शुद्ध अष्टमी, दुर्वाष्टमी. खरं म्हणजे पहिली असते ती दुर्गाष्टमी असते आणि नंतरची असते ती कालाष्टमी असते. दुर्गा म्हणजे देवी, शक्ती, त्या देवीची पूजा करायची त्या दिवशी. आणि काळाची पूजा करायची म्हणजे काय, ती कालाष्टमी म्हणजे वद्य अष्टमी महिन्यातून किती वेळा येईल, एकदाच येणार ना. म्हणजे ती कालाष्टमी करताना बापरे काल तर मला केल्यासारखी वाटते, एक महिना झाला, ते उद्या आज आपल्याला वाटतं एखादी घटना काल परवाच घडलेली आहे, ती 10-12 दिवसापूर्वी घडलेली असते. इतका आपला काळाचा सेन्स गेलाय. आणि काळाचा दुसरा अर्थ आहे मृत्यू. मृत्यूचा सेन्स गेलेला आपल्याला, पण जणू काय अमर होतो किंवा मृत्यू जवळ आला म्हणून घाबरायचं कशाला. म्हणून तुम्हाला सांगतो की कालाष्टमी, तो काळ भैरव, त्यांनी असुरांचा नाश केला आणि त्याला भूक लागली, खूप खायला गेलं तरी भूक भागत नाही, म्हणून शंकरांनी त्याला अष्टमी तिथी काय लक्षात घ्या, अष्टमी तिथी खायला गेला. त्यानंतर काळाची भूक भागली. दर वद्य अष्टमीला आयुष्यातला 1 महिना संपलेला असतो. हे रिमाइंडर आहे आपल्याला. कालाष्टमी काही उपवास करू नका. कालाष्टमी आणि दुर्गाष्टमी, ठिकाणी दुर्वाष्टमी म्हणलेलं आहे. दुर्वांचं काही विशेष महत्त्व आहे का त्या दिवशी बघूया, परंतु दिवस आहे त्याचा दुर्गाष्टमी, दुर्गाष्टमी देवीची अष्टमी. पण अष्टमी देवीला का दिली? देवी ही संतुलन करणारी शक्ती, बॅलन्सिंग शक्ती. त्यामुळे इकडे 7 तिथी, इकडे 7 तिथी मध्ये अष्टमी, 15 तिथी आहेत नाही का. म्हणजे दोन्ही बाजूच्या तिथींचं संतुलन म्हणजे तोल सांभाळणं, त्याच्या देवी शक्तीचं काम आहे. कुटुंबाचा तोल कोण सांभाळणार? प्रसंगी स्वतःला कमीपणा घेऊन, स्वतःला एका अर्थाने चांगल्या अर्थाने फसवून, हो मीच घेतो ते, तिने घेतलेलं नसतं, त्याला पूर्ण माहीत असतं. पण त्यावेळेला तो प्रसंग संपावा, नाही तर केवळ वादावादी, खाणाखाणी. म्हणून ती असते की बॅलन्सिंग ॲक्ट करतो, हे सगळ्या कुटुंबाचं संतुलन राखणारी शक्ती, तिला दुर्गा म्हणलेलं आहे.
आणि काळ गेला, काळ जातोय त्याचं स्मरण करून देणारी शक्ती ती कालाने अष्टमी झाली दुर्गा मंगला बोलली ह्याच. त्याच्यानंतर आणखीन बरंच दिलेलं आहे. महत्वाचं तेवढं वाटतं बुधवार बुधपूजन. बुध म्हणजे बुद्ध म्हणजे बुद्धिमान माणूस त्याला बुधवतं, तर त्याचं पूजन करायचं. आता आपली गुरु याच्या इतके आपल्यापेक्षा बुद्धिमान दुसरे कोणी नाही. आणि बुद्धी म्हणजे IQच्या स्केलवर मोजणारी बुद्धी नाही आहे, ती त्रिकालाबाधित बुद्धी आहे. पुढे काय होणार हे कळणारी बुद्धी. छोटे छोटे प्रसंग महाराजांच्या चरित्रात आहेत. तुम्ही खरं श्रावणात महाराजांचं चरित्र वेळ, आता तुम्हाला नोकरी असेल तर वेळ कमी असेल, म्हणजे निवृत्त झालेले आहे, साधारणतः किती 300 पानं वाचायची. 300 पानं बघा, 10-12 पानं वाचली की या महिन्यात महाराजांचं चरित्र वाचन. आणि केव्हा गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसाकडे वाचन चालू ठेवायचं. एक असा पर्स्पेक्टिव्ह येईल नवीन जीवनाकडे पाहण्याचा. प्रारब्ध ही काय शक्ती आहे हे समजून घेण्याचा. जितक्या वेळा आपण महाराजांचं प्रवचन महाराजांचं चरित्र वाचू तितकं महाराजांचं चरित्र आपल्या आत शिरेल. आणि मग महाराज आता तुम्हाला सांगितलं, महाराज सांगतायत ना, ऐका ना. दोघेजण उभे आहेत एका भिंतीच्या, भिंत अंडर कन्स्ट्रक्शन आहे. महाराज म्हणाले अरे इकडे वा, तुम्ही ती भिंत कोसळणार आहे. एक जण इकडे आला, दुसरा म्हणाले असं कसं कोसळलं, तुम्ही काय भविष्य जाणणारे आता. आणि कोसळली, त्यात तो मेला, चिखलात वगैरे हे करून श्वास त्याचा बंद पडला आणि तो मेला. पहिला महाराजांनी विचारलं की तू माझं काय ऐकलंस, तू तर मला ओळखत नव्हतं म्हणूनच ऐकलं. जे न ओळखणारी व्यक्ती किंवा माझी ओळख नसलेली व्यक्ती त्याच्या तोंडातून देव किंवा महाराज बोलतात असं का नाही म्हणायचं, का नाही म्हणायचं. ते जर औक्यानौक आपल्या हिताच्या विरुद्ध असेल नाही ऐकायचं. पण तो सांगते इकडे बसा, तिथे बसू नका. बाबांनी उदाहरण तुम्हाला दिलं होतं. लोकलमधून प्रवास करत होते, उभ्याने असं हालत हालत, त्यांना काहीतरी त्रासही असेल त्यावेळेला. एक सीट रिकामी झाली. त्यावेळेला बाबा कोणतेही म्हणाले तुम्ही वृद्ध आहात तिथे बसा. तितक्या गटिंगण आला आणि तो तिथे बसला. बाबा म्हणाले महाराज ज्या की मी तिथे बसत असताना दुसरा आला तर ती तुमच्या मनात काहीतरी हेतू आहे. पुढच्या स्टेशनवर पोलीस आले आणि त्या सीटच्या खाली ज्या दारूच्या बाटल्या होत्या त्या तो म्हणत होता मी आत्ताच बसले, माझ्या बाटल्या नाही, ते तू पोलीस स्टेशनवर सांग. त्याला घेऊन गेले त्या बाटल्या आणि तो त्याला घेऊन गेले. असे कितीतरी अनुभव आपल्यालाही येतात. पण आपण ते कोणीतरी फार मोठे अनुभव म्हणतो. आज मला एका स्त्री, मी ओळखत नाही त्यांना, ओल्ड गोव्याच्या, एक मेसेज आलेला आहे की मला खूप महाराजांचे अनुभव येतात, मला तुमच्याशी बोलायचे केव्हा गेले. मी बोलेन तिच्याशी, सांगेल कसले अनुभव येतात तुम्हाला. तर आम्हाला जे अनुभव येतात ते शब्दात सांगण्यासारखे नसतात. प्रापंचिक अनुभव मी गेले, तिथे महाराजांचं दर्शन झालं, महाराज माझ्या स्वप्नात आले, त्यांनी मला कुशीत घेतलं होतं, हा चांगला भाव आहे. दुसऱ्यांना कशाला सांगता. तर आज जर तुम्ही सांगितलं महाराजांनी मला कुशीत घेतलं होतं तर मी लिहून देतो की उद्या परवा काय महिनाभर महाराज तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही. कशाला सांगता असले. म्हणून अनुभव हा मौन असता, अनुभव हा आत अनुभूती त्याचा नसतो. तर तुम्ही सांगा, सगळेजण असेच अनुभव सांगतात आणि हल्ली तर त्याची लाट होते. परवा मला अशा एका व्यक्तीबद्दल इतके अनुभव सांगितले गेले. मी म्हटलं त्या व्यक्तीला मला फोन करायला सांग, पण ते खोकत खोकत बोलत होते. म्हटलं ठीक आहे, आता उद्या ते फोन करतील, पण मी खोकत खोकत बोलणार आहे. उद्याही मी त्यांच्याशी बोलणार. माझ्या तोंडून महाराज बोलतात म्हणजे यांची प्रवचनच झाली की नाही सांगावं. माझ्या तोंडून महाराज बोलतात. हे जर त्यांनी जोरात म्हणलं आणि बायको शेजारी असेल, औ शिगाय देतात. ते काय बोलतात महाराजांच्या, तद्दन खोटं बोलतात रजा काढण्यासाठी. कारण ते फोनवरून चालू असतं, आम्हाला काही असतं 10 पाहुणे आले, हो आलो असतो कामाला, पण पाहुणे मग हे सगळं खोटं असतं. महाराज असं बोलते, माझ्या तोंडून महाराज बोलतात अशी ती व्यक्ती सांगते. ठीक आहे, आपण अशा व्यक्तींच्या मागे लागू नये. आणि सध्या पेवच फुटले म्हणजे पूर आला अशा व्यक्तींचा व्हॉट्सॲपवर आणि इतर सगळ्या माहिती लावत राहतात. आता मी एक वाचलं, डोपामाइन नावाचं एक हार्मोन आहे, म्हणजे ते तुम्हाला नशा, ते डोपिंग टेस्ट असते ना खेळाडूंची वगैरे, त्यांनी नशिली औषधं घेतली नाही आहेत ना, गोळ्या घेतल्या नाहीत ना उत्तेजकांचा. डोपामाइन तुम्ही जर सलग त्या रील्स अँड शॉर्ट्स बघत बसला तास 2 तास, तुमचं डोपामाइन जागृत होतं आणि पुढे यू गेट ॲडिक्टेड टू इट. हे मी तुम्हाला सांगितलं ना, या क्षणापासून बंद करा. थोडं बोला, बघायला लागलो ना आपण 3 तास कसे जातात आपल्याला कळत नाही. बघा 3 तास गेलेले असतात आयुष्यातले, श्रावणातले.
म्हणून आत्ताच बंद करा. हे ज्यावेळेला मी वाचलं तेव्हा मी बंद केलं ते पुन्हा उघडला नाही बघा. चांगला कार्यक्रम बघेल. आता सह्याद्री म्हणून हे आहे, त्याच्या सह्याद्रीच्या पाऊल खुणा म्हणून 20-30 वर्षापूर्वीचे कार्यक्रम आहेत. त्यात काही आता केली सुद्धा मंडळी, उदय आपटे वगैरे त्यावेळेला तरुण होती, नाटक होतं, त्यावेळेला कसं नेसत होते, त्यावेळेला बेल बॉटम नावाचा प्रकार होता. हे गंमत बघा. हे सगळं आपल्याला आठवणींसाठी, त्याला स्मरणरंजन किंवा नॉस्टॅल्जिक मेमरीज म्हणतात, त्याच्यासाठी. आणि भद्र कार्यक्रम असतात. एक तर त्यावेळेला फक्त दूरदर्शन होतं, दुसरे अभद्र आणि बिभत्स चॅनल्स नव्हते. त्याच्यातही काही भद्र असतं. पण मी कुठे जातोय भाद्रपदात ते सांगेल की याला निदान चांगलं काय तेवढंच बघा, पण डोपामाइन लक्षात ठेवा. तुम्ही वाचा कुठलाही कार्यक्रम, विशेषतः रील्स अँड शॉर्ट्स, एका मिनिटात बोलून होतात, एका मिनिटात बोलून होतात, एक बघितलं दुसरं बघितलं तिसरं, ॲडिक्ट होतो माणूस. आणि त्याचा ब्रेनवर परिणाम होतो, ज्याला आपण म्हणतो की रिलेटिव्ह डलिंग. आपण रिलेटिव्हली डल होत जातो. रिलेटिव्हली का म्हणलं, कारण माझ्या अवतीभोवतीचे सगळेच बघत असतात, तेही डल होत असतात. त्यामुळे मी पूर्वी हुशार असतो, आता हुशारच राहतो त्या ग्रुपमध्ये. सगळेच जण डल होतात. कशाला? हिंदू शाळा क्लिअर आहे. पुढे बघा, मी हे वाचलंय ते तुम्हाला सांगते, श्रावणाच्या संदर्भात सांगतोय. आता श्रावणातही सुधारलं नाही तर त्याला रावण म्हणतात. आपण आधीच बघितलेलं आहे. श्रावण बनण्याची क्षमता असताना मी यापैकी काही करणार नाही असं. आता तुमच्या मनात असा विचार कदाचित नसेल, पण ज्यावेळेला स्टाफ मीटिंग होते त्यावेळेला हेडमास्टरला माहीत असतं अर्धा स्टाफ काही ऐकणारच नाही सांगितलं, आणि ऐकलं तरी त्याप्रमाणे वागणारच नाही. असं कशाला? शेवटी मीटिंग घ्यावी लागते, फॉर्मॅलिटी, त्या सही करतात. एका हेडमास्टरने विचारलं, व्हाय यू डिझॉनर युअर सिग्नेचर? युअर सिग्नेचर, तू साईन केलेलं की 10 मिनिटं शाळेत मी लवकर येईल, तू उद्या उशीर येणार आहेस, रोज उशीर येणार आहे, डोंट साईन, यू आर डिझॉनरिंग युअर. हे विचार करूया आपण. श्रावणात तरी मी असं वाटेल, जबाबदारीनं वागेल, आणि आय विल बी अकाउंटेबल अँड आन्सरेबल टू माय सेल्फ. रात्री झोपताना मी स्वतःलाच विचारेन की काय केलं जातं, उद्या याची भरपाई करा. पुढे नागपंचमी सांगितलं, त्याच्यानंतर पुढे पारशी नूतन पती येते सांगितलं. एकादशी आहे, श्रावणी एकादशी, शुक्रवार तुम्ही जीवंतिका पूजन आहे. एकादशीला नाव आहे, लक्षात ठेवा. ते नावात तुम्ही वाचत नाही, प्रत्येक नावाची कथा आहे, वाचा. प्रवास करता करताना वाचा. खरं म्हणजे हल्ली जर तुमचे वॉटरप्रूफ असतील मोबाईल, अंघोळ करताना वाचा. आणि काय सूर्याचा ओंकारना पुत्रला येतात, तेव्हा एकादशी पुत्र देणारे, ते पुत्र भावना निर्माण करणारे, म्हणजे वात्सल्य भाव जागृत करणारे अशी एकादशी. पुत्रच कशाला दिला पाहिजे? पुत्र म्हणजे तो मेल झाला, तो वेळेपर्यंत चालू ठेवूया आपली कॉटेज इंडस्ट्री चालू ठेवू. आता पुढचा शनिवारी आपण शनीचा मंत्र म्हणूया. किरण ओम श्री शनी. हे काय सुंदर दैवत आहे. आपण त्याला 7:30शी जोडले, अमावस्येला आपण अशुभ दिवसाशी जोडले. हे प्रपंचात ठीक आहे हो, कसली 7:30? महाराजांच्या भक्ताला, रामाचं नाम घेणाऱ्याला, मारुतीच्या भक्ताला कसली 7:30? बिलकुल नाही. कितीतरी प्रसंग तुम्हाला सांगितले, तुम्ही मनात रिवाईज करा. परंतु शनीची छान पूजा करतो. आता शनीची मूर्ती तुम्हाला मिळू शकेल, पाहिजे असेल ना तर तुम्ही डाउनलोड करा आणि सुंदर शनी. हे सांगितलं काही ठिकाणी केलं लोकांना, कोणाला जमलं नाही असं नाही, क्लिक करायचं आणि करायचं. काय अवघड आहे? काही नाही. आणि त्याला काही फार खर्चही येत नाही. म्हणून शनीची मी करेल. आणि शनीची पूजा का करायची? 7:30 म्हणून नाही. परत तुम्हाला शनी असा एकमेव प्लॅनेट आहे की ज्याला रिंग्स आहे, दिसतो फार सुंदर शनी, आणि त्याचा मंत्र फार सुंदर आहे. जमलं तर आपण रोज एकदा लिहून घेऊया आणि नवग्रह स्तोत्र म्हणूया. व्यास विरचितम, व्यासाने लिहिलेलं इतकं सुंदर ग्रहांचं वर्णन आहे. आणि मला तर ते इतकं आवडतं. त्याच्यात नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनैश्वरम. आता शनैश्चर म्हणतात तेही बरोबर आहे, शनैश्वर म्हणतात तेही बरोबर आहे, पण तो चर म्हणजे हळू लागतो. शनैही शनैही म्हणून आपण काही म्हणा, पण म्हणूया. नाही तर ओम श्री शनैश्वराय नमः, नाही तर करू नका. निदान ते मोबाईलवर चित्र काढा आणि त्याच्याकडे बघून म्हणा. शनिवार हा उपासनेचा वार ठरवा. आणि श्रावणापुरतं नाही, श्रावणभर करा, पुढे आपोआप ते करायला लागतो. म्हणून शनी प्रदोष आहे. प्रदोष ही शंकराची उपासना असते संध्याकाळी. तुम्हाला एक सांगतो ना, तुम्ही का नाही बिल्वदलाचं चित्र स्वतः काढत? काय अवघड आहे त्याच्यात? बिल्वदल गोव्यात तर मिळतातच, पण आय शुड बी प्रिपेअर्ड.
शनिवारी संध्याकाळी शंकराची पूजा, बरोबर. सोमवारी शंकराची पूजा, म्हणजे मला बिल्वदलं लागणारच आहे. बाजारात गेलो, 100 आणून ठेवली, फ्रीजमध्ये ठेवली, ताजी राहतात, कारण ती ठीक असतात. पण त्याच्यात खूपच क्लोरोफिल असतं, ती लवकर सुकत नाही, लक्षात ठेवा. आठवड्याची मी आणून ठेवेन, मला सोमवारी लागते. ओम नमः शिवाय 108 केलं तर चांगलंच आहे. आणि प्रदोष म्हणजे द्वादशी किंवा त्रयोदशी, या तिथीला प्रदोष म्हणजे माझ्यातले जे दोष आहेत आणि प्रदोष म्हणजे विशेष दोष आहेत त्याचा संहार ते शंकरा तू कर. त्याच्यासाठी ती प्रदोष पूजा करायची असते. लोक प्रदोष म्हणजे कुंडलीतले दोष जाण्यासाठी, हे करण्यासाठी वगैरे लोक करतात, पण आपण आपल्यातले दोष आपल्यालाच माहीत आहे. आणि त्याच्यात तीव्र प्रखर कुठले दोष आहेत ते घालवण्यासाठी एक कॉमन दोष सांगतो, तो सर्वांचा मित्र आहे म्हणून आपल्याला दोष वाटत नाही, आळस. मी नेहमी सांगतो, आपल्याला आळस वाटतच नाही. मी कुठे दिवसभर काम करते बापरे, पण म्हणजे ठरवलेलं काम नाही पूर्ण, म्हणजे दीर्घसूत्री म्हणलेलं आहे त्याला, प्रोक्रॅस्टिनेशन. आपण पोस्टपोन करतो, आणि पोस्टपोन कोण करतो? आळशी येतो. जग 3 माळा करणार आहे. महाराज दमले ऑफिसमधून आल्यानंतर, आता यांचे पाहुणे येणार आहेत, काय उद्या 6 माळा करेल. सुरू झाला आपण पुढारीचा, उद्या माहेरची मंडळी येतात काहीतरी, महाराज नक्की 9 माळा करेल ना. 3 पर्यंतचा पहाडा मला येतो म्हणून मी 3 घेतले. म्हणजे कोणाची वार्जित म्हणतो आपण, कोणाशी करतो हे पोस्टपोनमेंट, आळस आहे, दुसरं काही नाही. पाहुणे शांतपणे झोपल्यानंतर 3 माळाच्या म्हणजे 9 मिनिटं 10 मिनिटं मी जागा राहू शकत नाही. विचार करा तुम्ही. मी ठरवायचं किती करणार, त्याप्रमाणे करायचं, हे लक्षात ठेवा. शनी प्रदोष आहे त्या दिवशी, बाकीचं मी आता वाचतो. परत रविवार आलं. रविवार म्हणजे त्याचं पूजा, गायत्री मंत्र, त्याच्यासाठी पूजा काही न म्हणता नुसता गायत्री मंत्र डोळे मिटून म्हटला किंवा ओंकार समोर ठेवून म्हटला. आम्ही किती वर्ष आमच्या मंदिरात गायत्री पूजा चालू आहे, गायत्रीचा मंत्र चालू आहे. किती वर्ष? 1986 पासून, म्हणजे ती 14, 24, 30 वर्ष जग चालू. आणि त्याच्यात 90% स्त्रिया आहेत. हे मला अनेकांनी विचारलं, स्त्रिया कशा म्हणतात? म्हणलं तुम्ही या, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा आणि त्यांची उत्तरं आले. कारण आम्ही 100 आठवडे झाल्यानंतर, आम्ही साधारणतः 2 वर्ष आहे, 200 आठवडे झाल्यानंतर असा एक मोठा कार्यक्रम करायचा. कुणाला तरी बोलवायचं. त्यावेळेला हे वेदशास्त्र संपन्न यायचे, कारण स्त्रियांनी ओम म्हणायचा नाही, स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणायचा नाही. म्हणलं तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. मी म्हटलं बाजूला होता, मी काहीच कुणाही करत नाही, असं उत्तर द्या, तसं उत्तर द्या. गायत्री मंत्र सुरू केल्यापासून कुटुंबात काय अरिष्ट म्हणजे संकट आलं, त्यांनी कोरसमध्ये सांगितलं, कुठेही संकट आलेले नाही, येणारी संकट परतवली गेली. नवऱ्याचं व्यसन सुटलं, मुलगा अभ्यास करायला लागला, मुली बघा स्वभाव बदलला सासूचा. हा प्रभाव आहे ना. उगीच का ते गायत्री मंत्र, ते गायत्री 40 म्हणतो आम्ही, हनुमान 40 सारखीच आहे. परंतु गायत्रीची पंचमुखी मूर्ती तुम्ही परत डाउनलोड करा ना. काय सुंदर त्या 5 मुखांचा श्लोक आहे. प्रत्येक मुखाचा रंग निराळा आहे. त्या रंगामागे एक प्रेशस स्टोन आहे. कुठे हिरा आहे, कुठे मोती आहे, कुठे पाचू आहे. पाचू म्हणजे हिरो, आपण एमराल्ड म्हणतो, हे सगळं आहे. त्याची मूर्ती बघून गायत्री मंत्र म्हणा. अर्थात हा गायत्री मंत्र आपण म्हणतो हा पौराणिक आहे, कारण गायत्री देवी आपल्या समोर आहे. पुढे गायत्री देवी नाही, पूर्णपणे मी गायत्री म्हणजे सूर्याच्या शक्तीचा मंत्र म्हणतो. अवैदिक आहे. तो करताना अनुभव करा व्यवस्थित, कसा सूर्याचं चित्र नसतं ते करा. मला अगदी लहानपणी वडिलांनी सांगितलं होतं, तुला सूर्योदयाच्या वेळेला जर गायत्री मंत्र म्हणायचं आहे तर सूर्य नसेल तर, अरे कुठेतरी सूर्य असणारच आहे ना, मानस सूर्य दर्शन घे, पण गायत्री मंत्र म्हणायला विसरू नको. कुठे अगदी बाथरूममध्ये जरी तू म्हणला, मनासमोर जर सूर्य असेल त्यामुळे मानस शक्ती वाढली. आणि गायत्री मंत्रामुळे स्मृती शक्ती खूप वाढली. कारण गायत्री मंत्र हा आकाशात दिसणाऱ्या सूर्याचा मंत्र नाही, तत्सवितुर, तो सूर्य हा दिसणारा नाही, हा दिसणारा सूर्य ज्याच्यापासून प्रकाश घेतो तो सूर्य. त्याला चैतन्य सूर्य म्हणलेला आहे, चित सूर्य म्हणलेला आहे, आत्मसूर्य म्हणलेला आहे. तेवढे जास्त आज सांगत नाही, तर तुम्ही बघा. त्याच्यानंतर सगळ्यात आलेली चतुर्दशी झाली, पौर्णिमा. त्या पौर्णिमेचं काय महत्व आहे? 4 महत्व मी आज तुम्हाला सांगतो, तुम्ही बाकीची शोधून काढा. एक नारळी पौर्णिमा म्हटल्यानंतर ती नारळी पौर्णिमा आहे. तर दुसरं म्हणजे ते रक्षाबंधन आहे, सुता पूनम म्हणजे श्रावणी आहे, जानव आहे. आणि चौथं म्हणजे सूत्रबंधन, गुरु शिष्य परंपरा आहे.
त्याच्या गुरु शिष्याच्या मनगटावर सूत्र बांधतात. त्याची आता फिल्मी राखी झाली. म्हणजे मी पहिली राखी बघितली सिनेमाच्या नावाची आणि सोडलं, एक दुजे केली, ठीक आहे. आता त्यांना तो सिनेमा विक्रत होता, त्याच्यात ते बहीण भाऊ आहे, एक दुजे केली आहे मध्ये काही नावं यायची. आणि मोठं मनगट एवढं भावाचं, राखी एवढी भयंकर. आणि नंतर दुसऱ्या दिवशी एवढ्या राख्या बांधून घ्यायचा, मला किती बहिणी आहेत, हा एकटीचे रक्षण करू शकणार. त्या राखीची कथा ऐकवाचा की रजपूत एका कर्मावती नावाच्या राणीशी संबंधित आहे. पूर्वीपासून सूत्र पौर्णिमा म्हणतात. सूत्र, त्याचं सूत सुतापुरं, आणि त्याचं सूत धागा, धागोका बंधन. आपण म्हणतो ना राखी धागोका तेव्हा, हे सगळं बघा ना. आणखीन महत्व म्हणजे हा संस्कृत दिना, संस्कृत आपली भाषा, त्याच्याबद्दल माहिती मिळवा निदान. आणि जर संस्कृत शब्द 10 वेळा दिला ना, हा बहुतेक वेळा सूत्रच होईल. तुम्हाला सांगतो संस्कृत स्कृत घ्यायला अर्धा स क्र आणि कृष्णातला कृ संस्कृत. उच्चार करताना सुद्धा वाणी शुद्ध होते. आणि संस्कृतच्या या बाजूला संस्कृत उभी आहे, या बाजूला संस्कार उभे आहे. संस्कृत भाषेतून जेवढे चांगले संस्कार करता येतात तेवढे जगातल्या कुठल्याही भाषेतून करता येत नाही. बघा तुम्ही, विचार करा. म्हणून हे नारळी पौर्णिमेचं महत्त्व सांगितलं. त्याच्यानंतर नारळी पौर्णिमा झाली, मग श्रावण कृष्ण प्रतिपदा, मंगलागौरी पूजन आहे. आता सिद्धारूढ महाराज आहे, जर माहिती वेळ असेल वाचायला असेल, आम्ही अशीच वाचली पुस्तकं. त्यावेळेला मोबाईल नव्हता, पण एक फार सुंदर मासिक होतं, ते नंतर बंद झालं. संत कृपा असं काहीतरी नाव होतं. त्यांनी 100 अलीकडच्या काळातल्या संतांचे चरित्र प्रकाशित केले होते. नंतर त्यांनी ज्ञानेश्वर वगैरे घेतले. पण तुम्हाला तो इतकी सुंदर ती सिरीज होती, साधारणतः 80 ते 100 पानं. त्या 100 पानात एक चित्र, फोटो वगैरे असेल तर, त्यांचं एक स्तोत्र, आरती वगैरे असेल तर, आणि चरित्र. त्या 80 पानात म्हणजे साईबाबा वगैरे सगळे होते. आणि सुंदर एका प्रकारे दिसणारे अशी 100 त्यांनी प्रकाशित केली. नंतर ते बंद करावं लागलं, कारण ज्याला वाचत नाही. पण तुम्हाला ही संत कृपा ही एक प्रकाशन आहे की तुम्हाला मोबाईलवर मिळतील. म्हणून आता हा कोण आहे? शंकर महाराज. शंकर महाराजांचं वाचा. शंकर महाराजांना अलीकडच्या काळात कोण गेले पुण्याला, मानणारे कोण कोण होते? सगळ्यांच्या टोप्या उडवणारे आणि संतांवर अग्रलेख घेऊन त्यांचं निसंतान करणारे आचार्य आहेत. कारण हा संत आहे. तुम्ही वाचा. प्रधान म्हणून त्यांचे शिष्य होते. विमान प्रवास करताना खूप सांगता येण्यासारखे चमत्कारावर आधारित असं त्यांचं चरित्र आहे. शंकर महाराज त्या दिवशी आहे. वेळ मिळाला तर काढा, आपल्या मोबाईलमध्ये सगळं छान आहे. त्याची चित्र आहे, त्यांच्या मंदिरांची चित्र आहे. आणखी काय करायचं आपल्यासाठी. नंतर शुक्रवार झाला की त्या दिवशी परत जिवंतिका पूजन आहे. आणि बाकी पुत्रदा एकादशी सांगितलं आहे. श्रावण शनी प्रदोष अश्वत्थ मारुती पूजन. अश्वत्थ मारुती मुद्दामून बघा काय आहे. आणि पुढे 19-11 तारीख श्रावण शुद्ध चतुर्दशी आदित्य पूजन, म्हणजे सूर्याचं पूजन. आदित्य म्हणजे सूर्य, आदितीचे पुत्र आदित्य, त्याची आई आदिती. तर करा पौर्णिमा तिथे लगेच प्रारंभ होते. ती श्रावणी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा सांगितलं. मंगलागौरी आहे. त्याच्यानंतर बुध पूजन, राघवेंद्र स्वामी, त्याची माहिती बसायला हरकत नाही. आणि ज्ञानेश्वरांसारखी त्यांनी जिवंत समाधी घेतलेली. आणि इथे बोरीला त्यांचा सभागृह आहे, तिथे तो कार्यक्रम केला जातो. त्याला आराधना दिवस म्हणतात. आणि तिथे गेली कित्येक वर्ष, म्हणजे मला वाटतं 30 वर्ष माझे प्रवचन होता. पहिल्यांदा 7 दिवस होती. तळमळीनं करणारे ते लोक होते. नंतर खूप गमती वगैरे व्हायच्या, कारण मुंबईहून राव आणि त्यांची फॅमिली, विशेषतः पद्माराव, आज मी त्यांचं श्राद्ध करतो, एका अर्थाने जिवंत आहे. अमेरिकेत वगैरे असतात. आणि संस्कृत सुंदर, काय रूप सुंदर, काय अत्यंत लीन असं करणार. आणि म्हणाले आय एम वेडेड टू नॉलेज, संस्कृत नॉलेज. माझं संस्कृतच्या ज्ञानाशी लग्न लागलेलं आहे. त्यामुळे मी आता लग्न या देहाशी कोणाचं करायचे कारणच नाही. ती मंडळी यायची, त्याच्याबरोबर बसवरून माणसं यायची. खूप मोठा कार्यक्रम तो व्हायचा. आराधना दिवस श्रावण वद्य द्वितीया, तिथपर्यंत आपण पोचलेलो. श्रावण वद्य द्वितीया. त्याच्यानंतर राघवेंद्र स्वामी, श्रावण कृष्ण. आता शरद ऋतू प्रारंभ होतो. श्रावण कृष्ण तृतीयेला जरा चिंतन करूया. आपण वसंत ऋतूला जास्त महत्त्व देतो. छान काय सांगितलेलं आहे की मासानां कुसुमा करा. मी वसंत ऋतूत आहे आणि मी मार्गशीर्ष महिन्यात आहे.
याच्यावरून लोकांनी संशोधन केलेलं आहे. वसंत ऋतू, पण चैत्र वैशाख वसंत ऋतू, मार्गशीर्ष महिन्यात अर्जुनामी आहे जास्त आणि वसंत ऋतूच आहे. पण आपण म्हणताना जीवेत शरदच शतम म्हणतो. वसंत का नाही म्हणत? 100 वसंत जगा असं आपण म्हणत नाही. कोणाचं 60वं वर्ष असेल तर जीवेत शरदच शतम. 100 शरद तुमच्या जीवनात येऊ दे. शरद ऋतूचं काय वैशिष्ट्य आहे? आता कल्पना करा, सगळे जलाशय भरले, त्या दिवशी वाटेची विहीर अशी उकळल्यासारखी उर्मी म्हणतात ना, अशी उमाळून वरती आली होती. पुण्याचं एक बाळ आलं होतं, त्याला अशी विहीर वगैरे काही माहिती नाही. म्हणलं हे रे वाटी, आजोबांना सांगितलं घेऊन जा, आणि त्याला सांगा मी विहिरीतलं पाणी हाताने काढलं. इतकं ते विहिरीत छान संपूर्ण याला पूर्तीचा महिना म्हणतात. सगळे जे माझे मनोरथ होते, मानस होते, आकांक्षा होत्या, त्या पूर्ण झालेल्या आहेत. शरद ऋतू, तिथे धान्य खरं म्हणजे आता श्रावणात आलाय म्हणून, त्याचं खरं म्हणजे तो येतो शारदा नवरात्राच्या वेळेला येतो. शरद ऋतू आता सगळे पंचांग वगैरे सगळं बदललेलं आहे. शारद पौर्णिमा आपण म्हणतो, कोजागिरीला म्हणतो, आणि कोजागिरी पाऊस थांबल्यानंतर येते, तेव्हा धान्य वगैरे लागलेलं असतं, शेतकरी आनंदात असतो, आणि त्यामुळे ते साजरा करतात नवरात्राचा उत्सव. पण इथे सौर शरद हा शरद ऋतू आपला नाही. आपण चांद्रवाले आहोत. सौरवाले म्हणजे लोकमान्य टिळक, त्यांचं पंचांग सूर्यावर अवलंबून आहे, आपलं असेल. नंतर श्रावण कृष्ण चतुर्थी म्हणजे की संकष्टी आली, आणि ते जिवंतिका पूजन, जरा जिवंतिका, कारण का शुक्रवार आहे. आणि हल्ली गोव्यात सुद्धा फार पॉप्युलर झाले बाळूमाव. त्या बाळूमावांबद्दलही माहिती मिळेल. बाळूमावांची पुण्यतिथी जागर आज राष्ट्रीय अंतराळ दिवस वगैरे बघा, बाकीची माहिती पण असो. शनिवार श्रावण पंचमी आणि षष्ठी दोन्ही आहे. अश्वत्थ मारुती पूजन, त्या दिवशी चैतन्यांगांची आपली पुढच्या दशकाची म्हणजे दशक 16 त्याची उपासना. दशक 16च मला 16 दशक, तर ही उपासना असेल 24 आणि 25. 25 तारखेला भानुसप्तमी आहे, आदित्य पूजन आहे, ते करूया ना. पण काय अवघड आहे, श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी. रात्री 12पर्यंत मी जागेन, काहीतरी कृष्णाचं चरित्र वाचत जागेन, कृष्णाचा मंत्र म्हणत जागेन. कृष्णाला आवडतात तुळशी, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. इथे सुद्धा आपल्याला काही साजरी करायला हरकत, पण मी घरी करेन. रात्री 12पर्यंत जागेन, कृष्णाची प्रार्थना करेन आणि झोपेन. एरवी 12पर्यंत जागत नाही असं तुम्ही बिलकुल म्हणत आहे. लवकर झोपणारी फार थोडी मंडळी आहे, आणि शेवटी सांगतात हा झोपत नाही. हो अगं म्हशी मला कुठे नाही असला प्रकार काय असं. नारळी पौर्णिमा झालं तर श्रावण कृष्ण सप्तमी आहे, भानुसप्तमी आहे, आदित्य पूजन वगैरे पुढे बघा. श्रावण वद्य अष्टमी, कृष्ण जन्मोत्सव, आणि विसरायचं नाही ज्ञानेश्वरांची जयंती. त्या दिवशी ज्ञानेश्वर आणि श्रीकृष्ण यांची संयुक्त पूजा करायला काय. पूजा म्हणजे हार घालायचे, हार नाही, फुलं घालायची, फुलं नाही, अक्षता व्हायच्या, हे सोपं आहे अगदी. पण अक्षतां समर्पयामी म्हणून तांदूळ. गजानन महाराजांनी म्हणलेलं आहे काहीतरी मोठं देतो तुला म्हणून किडका दाणा भिकणाचा अर्पण करायचा. हे किती चुकीचं आहे. गजानन महाराज म्हणतात, गजानन महाराजच्या चरित्रात. त्याच्यानंतर श्रीकृष्ण जयंती, श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि ज्ञानेश्वर जयंती. श्रावण कृष्ण नवमी, त्यात काय गोपाळकाला, हा दुसऱ्या दिवशी गोपाळकाला आपण करूया. घरात सुद्धा संध्याकाळचं जेवण असेल ते उरलेले सगळे फ्रीजमध्ये पदार्थ काढून असं एक काला करायला काही हरकत नाही. फ्रीजही स्वच्छ झाला. आणि काल्याचा एक नियम आहे लक्षात, 10 पदार्थ जर तुम्ही कालवतो म्हणून काला, तर त्याला 11वीच चव येते, आणि ती कृष्णाचीच चव असते. कृष्ण माधुरी किंवा कृष्ण आपण म्हणतो रुचीनं जो आपण स्वाद घेतो मुद्दाम. तर त्याच्यानंतर 9 गोपाळकाला मंगलागौरी पूजन आहे. त्याच्यानंतर बुधवारी बुधपूजन आहे. पण कुठे संतांचं वगैरे मी वाचत. नंतर श्रावण कृष्ण 11 अजा एकादशी. अजा म्हणजे न जन्मलेली, अजा जा म्हणजे जन्मलेली, आणि अजा म्हणजे न जन्मलेली. न जन्मलेली एकादशी म्हणजे काय, आपण निर्गुण एकादशी म्हणतो. त्या दिवशी एकादशीची कथा मुद्दामून वाचा. त्याला अजा का म्हणले आहे, अजा एकादशी आहे. परत ती नंतर बृहस्पती पूजन आहे. बृहस्पती म्हणजे गुरु. बृहस्पती पूजन काय आहे, प्रत्येक गुरुवारी बृहस्पती पूजन सांगितलेलं आहे. पण काही ठिकाणी जागाच नाही म्हणले, पण बृहस्पती पूजन
नंतर श्रावण कृष्ण द्वादशी त्यात काय सांगितले, सूर्याचं जरा जिवंतिका पूजन. संत सेना महाराज वगैरे तुम्ही बघा, पण जरा जिवंतिका हा शेवटचा शुक्रवार आहे, त्यामुळे करायचं. श्रावण कृष्ण त्रयोदशी शनी प्रदोष, शनीला अभिषेक करावा, शनीचा मंत्र म्हणा, शिंगणापूरला मोठा कार्यक्रम असतो. अश्वत्थ मारुती पूजन दर शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन सांगितलेलं आहे. आता 3च दिवस होते शेवटचे, त्याच्यात 2 दिवस अमावास्या. अमावास्या आणि ग्रहण आम्हाला परवडी मातेची उपासना करावी, तासन तास उपासना करावी. चांगला ग्रुप होता आमचा, कुठेतरी दत्त मंदिरापुढे जायचो आणि रात्रण दिवस, कारण का अमावास्या आहे म्हणून आणि ग्रहण आहे म्हणून. सूर्यग्रहणापेक्षा चंद्रग्रहण सोपं रात्री असतं म्हणून इथे ठिकाणी काय सांगितलं, श्रावण कृष्ण चतुर्दशी शिवरात्री. दरवेळेला चतुर्दशीला शिवरात्री असतात. अशा 12 शिवरात्री आहेत प्रत्येक महिन्यातल्या. आपल्याला महाशिवरात्र माहिती आहे, जी माघ महिन्यात येते. दर महिन्याला संक्रांत आहे, त्या संक्रांतीची तिथी शोधून काढा. पण 14 जानेवारी आणि मकर संक्रांत आपल्या देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे म्हणून. पण संक्रांत दर महिन्यात आहे, दर महिन्यात. एकादशी तर आहेच आहे दर महिन्यात. आता सांगितलं की शिवरात्री आहे दर महिन्यात. आणि शिवतत्वाचं पूजन रात्री करायचं, कारण शिव हा काळ मानलेला आहे पांढरा, कर्पूर गौरम करुणा अवतारम आपण म्हणतो, पण त्याचं राज्य सगळं भूतानं ठेकायचं आहे म्हणून रात्रीचा तो स्वामी, काळाचा स्वामी. पुढे म्हणजे पोळा आहे, श्रावण अमावस्या, त्याला पोळा म्हणजे बैलांना विश्रांती. त्या बैलांची पूजा करतात, बैलांना पुरणपोळी घालतात, बैलांची मिरवणूक काढतात. त्या दिवशी बैलांना शेतात न्यायचं नाही. त्याच्यावरची भावना लक्षात, एक दिवस तरी जो वर्षभर माझ्यासाठी काम करतो त्या बैलाला विश्रांती द्यायला काय हरकत आहे. आता तुम्ही म्हणाल मग बैल आता आम्ही वापरत नाही, काय वापरतात? ट्रॅक्टर. आता ट्रॅक्टरला विश्रांती कदाचित तुम्हाला व्यावहारिक करताना जमणार, पण ट्रॅक्टरला बैल समजून ते फुल व्हायला काय हरकत आहे, नमस्कार करायला काय हरकत आहे. शेवटी वस्तू काय किंवा जनावर काय किंवा माणूस काय, त्याच्यातल्या देवत्वाची पूजा असते म्हणून लक्षात. तर नंतर शिवरात्री आधी दुसरी श्रावणी अमावस्या ही 2 तारखेला आहे. आता श्रावणी अमावस्या पहिली, तिला सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या म्हणून सोमवती. सोमवतीला सगळे जलाशय आहेत, तिथे असंख्य लोक स्नान करायला. आपल्याला नर्मदेचं उदाहरण माहिती आहे, ओंकारेश्वरला गेले होते, दर्श सोमवती अमावस्या होती गजानन महाराजांची. मग ते नाव हे होते नर्मदा, त्या नावेला द्यायचे, हे सगळी कथा आपल्याला. सोमवती अमावस्या, सोमवारी आपण अमावस्याचं दर्शन घ्यायचं. म्हणजे काय घ्यायचं, अमावस्या दिसतच नाही, दर्शन कुणाचं घ्यायचं, आपल्या प्रकारे. म्हणून आज ज्याला आपण दीपपूजन म्हणतो, दिव्याचं पूजा आहे आज, जे आतल्या दिव्याची पूजा आहे. तो बाहेर आठवण आहे, रिमाइंडर्स आहेत सगळे बाहेर. आत्मदीपो भव आपण म्हणतो ना, आतला दीप. आपल्याला अगदी माहिती आहे स्वैरवांचं, अंतरीचा ज्ञानदिवा मालवून. आत तुझ्या ज्ञानदिवा आहेच आणि तो सतत पेटलेला आहे, ठेवत राहणार आहे. तो मालवू नकोस अज्ञानानं, अहंकारानं आणि काम क्रोध वगैरे सगळे आहेत, करू नकोस. आणि म्हणून पिठोरी अमावस्या सांगितलेलं आहे, मातृदिन म्हटलेलं आहे. त्या दिवशी निदान आपल्या आईचं स्मरण करूया, गाईला काय घालायचं असेल ते घेऊया. आणि काहीतरी आपली मातृभाषा मराठी आहे, कोकणी आहे, तर ते एखादं कुठलं तरी पुस्तक घेऊन त्याच्यावर बोल. मातृदिन म्हणजे मातृभूमी, मातृभाषा, मातृ म्हणजे गोमाता आणि आपली जन्मदात्री. एवढे तरी माता आपल्या जीवनात आहेतच. तर सगळ्यांबद्दल कृतज्ञता तो मातृदिन आहे. त्याच्या शेवटचा श्रावण अमावस्या दुसरा दिवस 3 तारीख, त्याला मंगलागौरी पूजन म्हणलेलं आहे. आणि श्रावण मास समाप्ती, ते अगदी लक्षात ठेवा. श्रावण महिना संपला म्हणजे काय संपलं, भाद्रपद सुरू झाला, कॅलेंडर झालं. श्रावण महिन्यात 30 दिवस मी अशा एका विशिष्ट शिस्तीत जर राहिलो तर माझ्यात नक्की बदल. आणि हा बदल 1 महिना आयुष्यातला केला असा क्वांटिटेटिव्ह नसेल तर मी अधिक चांगला साधक झालो. मला जीवनाचा अर्थ समजायला लागला, प्रारब्धाचा सिद्धांत जास्त समजला, असा मी क्वालिटेटिव्हली चांगला भक्त बनलेलो असेल. हे आपण करूया श्रावण महिन्याच्या निमित्ताने. आता व्हिज्युअलायझेशन आपण म्हणलेलं आहे. आता तो प्रयोग नको करायला, एक 5 मिनिटं आपण बघूया. एक प्रिव्ह्यू म्हणलेला आहे. प्रिव्ह्यू जो आपण आत्ता घेतला त्याला पूर्वावलोकन म्हणतात. आणि व्हिज्युअलायझेशन व्हिज्युअल आहे म्हणजे साईट प्रकाश, डोळे बंद करूनही बघता येतो, उघड्या डोळ्यांनी बघता येतो.
पण बंद करून चांगलं बघता येतं. आता प्रत्येक दिवसाचं व्हिज्युअलायझेशन आदल्या दिवशी करायला काय आहे? मी बघितलेलं आहे कॅलेंडरमध्ये उद्या कुठला दिवस आहे. आता आज रात्री झोपताना आणि उद्या श्रावणाचा आरंभ आहे, मी व्हिज्युअलाइज करतो. सकाळ झालेली आहे, माझी सकाळ जरा लवकर सुरू झालेली आहे आणि नंतर मी स्नान केलेलं आहे. स्नान करताना माझ्या पोटावर एक स्तोत्र आहे आणि ते शिवाचं स्तोत्र आहे, नाहीतर शिवाचा ओम नमः शिवाय मंत्र आहे. बाहेर आल्यानंतर देवघरातली शिवपूजा करेल, आपल्याला आरती माहीत आहे, कैलास राणा हा श्लोक माहीत आहे ते म्हणेन आणि नंतर माझ्या कामाला हा पहिला टप्पा झाला व्हिज्युअलायझेशनचा. माझ्या व्हिज्युअलायझेशन एवढी शक्ती आहे, उद्या मी अगदी असं जगू शकतो. मला सकाळी उठवायला गजराची गरज नाही. अलार्म सुरुवातीला लागेल, तो एवढे लागणार. त्याच्यानंतर मी स्नान करतो, स्नान झालं, आता पूजा करतो, पूजाही झाली समजा. नंतर मी जाणार आहे ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये जाताना मी काय करतो, शक्यतो मी स्मरणात राहील. शिवाला रामाचं नाम अत्यंत पवित्र वाटत होतं म्हणून आपण रामनाम घेऊ किंवा दुसऱ्याशी मी कमी बोलेल. ज्यावेळेला लोकांना कळेल की ह्यांना बोलायचं नाही, तुमचं काही बोलत वगैरे का, पण श्रावण महिन्यात कमी बोलायचं असं मी ठरवलेलं आहे. फ्रेंड्स, टिंगल करणार नाही, दे विल रिस्पेक्ट युअर रिझर्वेशन. तुमच्या संकल्पाला ते मान देते. उलट इतरांना सांगते, पूर्वी आपण लंच ब्रेकमध्ये खूप बोलत होतो, आता नको बोलायला, कारण त्याला नको बोलवायला, कारण तो बोलत नाही. काय हरकत आहे? माझ्या कॅरेक्टरमध्ये, माझ्या इमेजमध्ये असा बदल मीच घडवणार आहे, दुसरे कोण घडवणार आहे? आणि हा बदल घडवूया. गणपतीला सामोरं जाताना आपल्या घरातली सुद्धा मंडळी म्हणली, आता हे शांत झालेले आहे, आता यांचं बोलणं सौम्य झालेलं आहे, त्यांच्या बोलण्याची गती कमी झालेली आहे, म्हणजे हे संत शांत आम्हाला इन्स्पायर करतात. हा बदल घडणार आहे, हे करावं लागत नाही, ते आपोआप घडतं. माझ्यात बदल मात्र मला करावे लागतात. म्हणून ऑफिसमध्ये येणारा प्रत्येक जण शिव आहे म्हणून मी कसे शिव आहे. एरवी मी समजा घेत असेल लाच, श्रावण महिन्यात मी घेणार, पण लोक म्हणतात कंपल्सरी घ्यावी लागते. पाकिटात ठेवेल आणि मानतेला किंवा मी पाकिटात बाहेरच्या बाहेर मी घरात ते पैसे आणणार आणि प्रपंचाला वापरणार नाही. हे काय आपल्याला बऱ्यापैकी पगार आहे की हो. मी श्रावण महिन्यापुरतं बोलतोय, भाद्रपद तुमच्या कानात तेच सांगेल, पदर आता भद्रे टाकायचे नाही, पाऊलं जरा चांगली टाकायचे नाही, कशाला घेतोस तुला. आणि मग बघा घरात शांती नांदेल, मुलं आईवडिलांचं ऐकायला लागते आणि खरंच क्वालिटेटिव्ह बदल इन फॅमिली लाईफ केल्याने होत आहे आणि केलेची पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मी ऑफिसमध्ये प्रयोग करून बोलतो. मला तर माहिती, दोन ओळखीचे माणसं आहेत, मी किती लॉंग कटने जायचो शाळेला, ते माझा वेळ खाणार आहे, नको त्या विषयावर बोलणार आहे. आणि मग दूरवरून त्यांना टाळा, अवॉइड. जे फक्त गप्पा मारतात अवॉइड करा. तुम्ही कोणाशी गप्पा मारू नका. गप्पांचे विषय काही वर्जस करा. ते बोलणार नाही पॉलिटिक्सबद्दल, मग हळूहळू मी बोलणार नाही स्पोर्ट्सबद्दल, हळूहळू मी बोलणार नाही फिल्म्सबद्दल. आणि बोलेन फक्त देवाचंच बोलेन. तुम्हाला आवडत नसेल येऊ नका, आवडलं या, पण देवाच्याच गोष्टी बोलूया, सत्संग करूया. आणि यासाठी त्याच्यावर खूप गोष्टी आहेत आपल्या मोबाईलवर, खूप 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 गोष्टी. मला सांगायचं आहे काय, तर मी आता ऑफिसमध्ये झालो. ऑफिसमध्ये मी इतकी एनर्जी कॉन्झर्व केलेली आहे की येताना सोमवार आहे, मला फुलं आणायची, ती चालत आहे कारण तिथे एक दुकान आहे. आल्यानंतर हार घेईन, हार निर्णयात किमतीचे मिळतात आणि मला हार 4 सोमवारी किंवा 5 सोमवारी परवडणार आहे. किंवा माझ्या गुरुचा वार आहे समजा बुधवार, मी बुधवारी नाही, पण मला लक्षात घ्या, छोटा का होईना पण काहीतरी हार घे. आणि ते वलय असतं. हार म्हणजे इट इज अ सिम्बल ऑफ एन ऑरा. ऑरा म्हणजे वलय, जे देवाच्या इकडे डोक्याभोवती असतं. ते माझ्या नाही, प्रत्येकाच्या असतं, पण आपल्याला दिसत नाही, की दृष्टी नाही आहे. संतांना बरोबर कळतं की हा किती तयार आहे, हा किती तयार नाही. आणि त्यामुळे आपण हार घालतो, हे ज्योतीने ओवाळतो, हे सगळे आपल्याला ऑरा म्हणजे वलय, हॅलो म्हणजे सुद्धा वलय, त्याची आठवण करून आपण हॅलो फक्त शॅम्पू वापरतो आणि केस बाहेरून तकतकीत चकचकीत करतो. अरे पण बुद्धीचं काय? बुद्धी तकतकीत नको व्हायला, बुद्धी चकचकीत नको व्हायला. मग त्याच्यासाठी कुठला शॅम्पू आहे? शंभूचं नाम हा सगळ्यात चांगला शॅम्पू आहे, शंभू शॅम्पू. बघा, प्रयोग करा, तुम्हाला जमणार आहे. ते झाल्यानंतर पुढचं ऑफिसमधून आल्यानंतर आय एम सो फ्रेश. मी प्रयोग करून सांगतो तुम्हाला, बोललो नाही ना तर खूप शक्ती वाटते, मनाची शक्ती वाचते, बुद्धीचं डिस्ट्रॅक्शन कमी होतं. बोललो कमी तर आल्यानंतर मी फ्रेशच असतो.
पुन्हा स्नान करी, स्नान केल्यानंतर पुन्हा नामस्मरण करी, पुन्हा संध्याकाळची आरती करेल किंवा काही जर एखादं व्रत असेल वाचन करेल. मला दिवसभर करायला जमलेलं नाही आहे, घरातल्या लोकांशी बोलेल, पण शक्यतो कमी. म्हणजे आपण त्याला रिटर्न अलार्म लावतो ना किंवा रिटर्न तिकीट काढतो ना, मी जेवायला बसणार आहे, महाराज 25 मिनिटात मला तुमच्यासमोर आणा. कितीही चांगला विषय असेल नातेवाईकांचा तरी 25व्या मिनिटाला महाराज आतून सतत उठ महाराजांच्या समोर बघा, नुसतं बसा, नुसतं त्यांच्या डोळ्यात बघा, नुसती त्यांच्या संपूर्ण प्रतिमेवरून दृष्टी फिरवा, एवढी शक्ती मिळेल. आणि शक्ती हा अनुभवाचा विषय. मी त्या शक्ती किती लिटर किती किलो असं सांगणार आहे, तर मिळवा ती शक्ती. आणि मग बघा खूप शक्तिमान वाटतं आपल्याला. तसा बुद्धिमान आहे, शक्तिमान आहे, भक्तिमान आहे, हे 3 आपल्याला जमलं पाहिजे. बुद्धी कदाचित एकदम होणार, पण आपण भक्त झालो ना की बुद्धिमान बनतोच. त्यांची कसली भक्ती होती सांगा बरं, काली माझी पूर्ण भक्ती होती ठाकूरांची. शिक्षण काही नाही, केवढे बुद्धिमान होते आपले महाराज. शिक्षण जवळजवळ काही नाही, पण टिळक आणि एनसीवाल्यांचे जज त्यांना नेमलं होतं. काय बुद्धी असेल विचार करा तुम्ही. ही बुद्धी ही पुस्तकातली नाही आहे, 4 भिंतीतली नाही आहे, सर्टिफिकेट देणारी ही भक्ती नाही. ही भक्ती आनंद मला देऊन इतरांना देणार आहे अशी भक्ती आहे. शांत जेवलो, शक्यतो मी कमी जेवेल. सोमवारी भाजून घ्या वगैरे असं सांगितलेलं असतं. म्हणजे पिठाच्या दशमी म्हणतात. दशमी म्हणजे भाकरी, पण पाण्यात न भिजवता दुधात भिजवतात आणि त्याला गहू वगैरे आहेत ना ते तव्यावर भाजून करतात. पण भाजून केलं म्हणजे त्यातून नवीन परंपरा निर्माण होत नाही. शेवटचाच असेल तर हा शेवटचा श्रावण माझ्या जीवनातला असू दे, मी भाजून खातोय म्हणजे त्याला परत पुनरावृत्ती नाही आहे, परंपरा नाही आहे. संपला. सुंदर सोमवार साजरा करूया. उद्याचा दिवस, उद्याच्या दिवशी मंगळवारसाठीचा संकल्प करूया. त्यावेळेसाठी कॅलेंडरमध्ये काय दिलं आहे, प्रत्येकाच्या भिंतीवर कॅलेंडर असतं, ते वाचूया, काय करणार हे ठरवूया. आणि एका मिनिटात मी उद्या उठलेलो आहे, हे केलेलं आहे, उद्या मंगळवार आहे, ओम गण गणपती मंगळ, नंतर हनुमंताचा जप केला करूया. मंगळवार 2 देवतांचं आहे. सुरुवातीला हनुमान, नंतर सुरुवातीला गणेश पूजा, नंतर हनुमान. बघा गणेशाला आपण तांबडी फुलं वगैरे मिळाली तर तांबड्या अक्षता आहेतच. गणेशाचं स्तोत्र म्हणूया, काय असेल तर वाचूया, थोडासा विचार करायला कुठं. मंगळवारी परत आपण व्हिज्युअलायझेशन करूया बुधवारचं. तसा बुधवार जातो की नाही ते बघा. तुम्ही म्हणाल की कितीतरी गोष्टी आमच्या ताब्यात नसतात. उदाहरणार्थ ट्रॅफिक जॅम नाही हो, ताब्यात असतात. आपण तसं करतच नाही, महाराजांकडे मागतच नाही. आपल्याला जमलं तर बघा वेळेवर पोचवा, नाहीतर काय कशाला जमलं तर महाराज म्हणा मला वेळेवर पोचायचंय. कितीतरी कल्पना सुचतील, आजूबाजूला महाराज परिस्थितीच अशी घडवतील की तुम्ही तिथे पोचवा. शेवटी एकाच उदाहरण सांगतो चरित्रातलं महाराजांच्या, की तो अमुक वाजता सुद्धा 4 वाजता महाराजांच्या दर्शनाला येणार होता. समजा चातुर्मासात एकदा आला तो धापाटाकट आला. महाराज म्हणाले एवढाच दिवस धापाटाकट आला नाही, 4 वाजता मी तुमचं दर्शन केलं, 4-5 झाले. काय मी म्हणजे काय कोण पोलीस फौजदार आहे काय? महाराजांनी म्हटलं नाही, मग धापा का टाकतोय? नाही मला वेळ कमी मिळाला. वेळ कमी का मिळाला? घरून उशिरा निघाला नाही, घरून नेहमीच्याच वेळेला निघाला. मग काय वाटेत ना झाला, तू कसा जाईना. मी इकडे गेलो तो इकडे येतोय, मी इकडे गेलो त्याच्यात वेळ गेला. नंतर तुमची शपथ घातली नागाला, मी माझ्या गुरूंकडे जातोय, तुझं माझं काही वैर नाही आहे, थांब मला वाटते. आणि म्हणून मी वेळ ह्याच्यात गेला, म्हणून मी धावत आलो. महाराज म्हणाले जा, त्याला माझी शपथ घातली, तो तसाच तटस्थ असेल लाईक स्टॅच्यू. बघितलं तर तसाच होता. हा म्हटला महाराजांची शपथ सुटली, तू आपल्या वाटेनं निघून जा. असं घडतं. किती उदाहरणं सांगू आपल्या जीवनातच अशी उदाहरणं असतात. मी ठरवूनच माझं कच्च्या दिलाचं असतं, दरिद्री असतं. आपण म्हणतो ना एक तीव्र आहे, एक मध्यम आहे आणि एक मंद आहे. आपण मंद प्लॅन्स तयार करतो. जमलं तर बघूया, येणार वाटल्याला बघूया, पाऊस नसेल तर बघूया, ट्रॅफिक बघा, बघूया बघूया बघूया. अरे वांते बघ ना, वांतेला येणं बघूया बघूया. आणि किती माणसं कितीतरी अडचणी सोसून तिथे पोचतात. आणि तिथे पहिलं वाक्य आम्ही हेच म्हणतो, आज जे पोचलेले आहेत त्यांना महाराजांनी आणलेलं आहे, ते आपणहून आलेले नाही. कारण आपणहून येणारी मंडळी घरीच आहे. म्हणून आपण विचार करूया की प्रत्येक दिवशी रात्री 5 मिनिटं व्हिज्युअलाइज करूया नेक्स्ट डे.
व्हिज्युअलाइज करू द्या नेक्स्ट डे. आणि मग बघा 10-15 दिवसानंतर आपल्या मनाप्रमाणे दिवस जातोय, आपला आनंद वाढलेला आहे, आणि आपल्यामुळे इतरांना आनंद मिळतोय हे ते कबूल करतायत, तेव्हा आपल्या ते लक्षात आहे. त्या ठिकाणी जरा ताट बसूया शांत. आपण प्रीव्ह्यू कॅलेंडरच्या आधाराने केला आणि व्हिज्युअलायझेशन उपासनेच्या अंगाने केलं. त्यातलं काही कळलं नाही तर तुम्ही मला फोन करून विचारा, पण तुम्ही विचारलं नाही याचा अर्थ तुम्हाला कळलं असा मी कशाला वाक्य पूर्ण करू. ठीक आहे, आपण शेवटचा श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा धरावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे चिराता, जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. डोळे बंद करून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. क्षणभर महाराज बसलेले आहेत, साक्षात जिवंत बसलेले आहेत, त्याचा भाव करून त्यांचं चित्र मनात पाहण्याचा प्रयत्न करूया. दिसलं नाही तरी हरकत नाही, पण रोज पाहिजे. हातावर हात सोडूया, हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. सावकाश डोळे उघडून महाराज